नमस्कार. घड्याळ बघा, बरोबर 5 वाजलेत आणि कार्यक्रम सुरू होत आहे. बाबासाहेब पुण्यस्मरण. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी फक्त आणि फक्त शिवरायांच्या चरित्राचा ध्यास घेतला आणि आपलं उभं आयुष्य शिवाजी महाराजांच्या चरणी अर्पण केलं. शिवशाहीर अगदी 100 वर्ष कृतार्थ आणि संपन्न आयुष्य जगले. आज एका अर्थानं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पूर्ण गोमंतक हे कृतार्थ जीवन अर्थात शिवराय आदरांजलीच्या स्वरूपामध्ये समजून घ्यायला इथे जमलाय. जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून शिवरायांचं चरित्र अगदी जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम शिवशाहिरांच्या हातून घडलंय. आणि याच जाणता राजा महानाट्याच्या माध्यमातून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ अर्थात गोव्याचं नातं जडलं आणि प्रस्थापित झालं. जाणता राजा या महानाट्याच्या गोव्यातल्या प्रथम आयोजनाचा मान, मी म्हणेन तो बहुमानच, तो श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाला प्राप्त झाला. वर्ष होतं 2002, स्थळ होतं फरमानगुडी फोंडा. बाबासाहेबांचं पवित्र वास्तव्य त्या दरम्यान आम्हाला लाभलं याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आमचा भारत देश यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय आणि आपला गोवा मुक्तीचा हिरक महोत्सव साजरा करतोय. दादरा नगर हवेलीच्या पोर्तुगीजांविरुद्धच्या आंदोलनात बाबासाहेब पुरंदरे यांनी सक्रियपणे सहभाग घेतला होता. त्यामुळे एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून सुद्धा त्यांचं स्मरण आणि त्यांना आदरांजली. सर्वप्रथम 1 मिनिटभर उभं राहून सगळ्यांनी बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करावी. शिवशाहिरांना गोमंतकाची आदरांजली. श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ तसंच मारवा ट्रस्ट आणि कृतार्थ म्हार्दोळ आणि खास करून राजीव गांधी कला मंदिर यांच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आम्ही ज्या ज्या लोकांना निमंत्रणं पाठवली ते सगळी जण आज इथं हजर आहेत. ते मला वाटतं प्रेम फक्त बाबासाहेबांवरचं आणि नक्कीच शिवरायांवरचं. आज इथं फोंड्यातल्या 13 शाळांतली मुलं विद्यार्थी उपस्थित आहेत. सगळ्याही ज्या शाळांना आम्ही निमंत्रण दिलं त्या सगळ्या शाळांचे विद्यार्थी आज इथे उपस्थित आहेत आणि त्यासाठी खास प्रयोजन आहे. हे सभागृह भरण्यासाठी विद्यार्थ्यांना बोलवलेलं नाहीये. आणि आता या कार्यक्रमाचं प्रयोजन आपल्या प्रास्ताविक भाषणामध्ये आपल्याला मार्गदर्शन करतायत प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी. नमस्कार. श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळ, कृतार्थ मार्दोळ आणि मारवा क्रिएशन्स या तीनही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज शिवचरित्रकार, शिवशाहीर, प्रसिद्ध इतिहास संशोधक बाबासाहेब पुरंदरे यांना अभिवादन करण्यासाठी, आदरांजली देण्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्र जमलेले आहोत. प्रामुख्यानं आत्ताच प्रास्ताविकात सांगण्यात आलं की इथं मुख्यतः विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले. बाबासाहेबांच्याबद्दलही आता खूप सांगितलं गेलं. 100 वर्षाच्या आयुष्यात 80 वर्ष केवळ एकाच ध्यासानं झपाटलेलं झाड असं त्यांना म्हणता येईल. सुमारे 50 वर्षापूर्वी 1971 साली निपाणीला त्यांची 1 महिना शिवचरित्र व्याख्यानमाला झालेली होती आणि त्यावेळी आम्ही शाळकरी विद्यार्थी होतो. निपाणीसारख्या परिसरामध्ये निपाणीकरांचा छोटासा भुईकोट किल्ला आहे. दिवसभराच्या वेळेमध्ये बाबासाहेबांच्या बरोबर तो किल्ला फिरणं आणि तिथलं जुनं दप्तर तपासणं यामुळं बाबासाहेबांची प्रतिमा बालपणीच आमच्या मनावर कोरली गेलेली आहे. त्यांचं कार्य किती मोठं आहे हे समजण्याचं वय त्यावेळी नव्हतं. नंतरच्या काळात ते लक्षात आलं. डिसेंबर 2002 पासून श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचा आणि बाबासाहेबांचा ऋणानुबंध अधिक घट्ट झाला
आणि जाणता राजाचे प्रयोग गोव्यामध्ये आले आणि त्यातूनच आमच्या राजेंद्र देसाईंनी, अरुण देसाईंनी प्रेरणा घेऊन संभवामी युगे युगेसारखं महानाट्यही उभं केलं. हे आपण सगळेजण जाणतोच आहोत. महानाट्य उभं करण्याची प्रेरणा बाबासाहेबांची आहे ते अनेक वेळा त्यांनी बोलून दाखवलेलं आहे. प्रत्यक्ष बाबासाहेबांची कौतुकाची थाप त्यांच्या पाठीवर पडलेली. भारतीय इतिहासाला नव्हे तर शिवचरित्राला स्पष्ट पारदर्शी बनवण्यात बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे असं मला वाटतं. केवळ भारतीय, केवळ मराठी नव्हे, केवळ भारतीय नव्हे तर एकूणच इतिहासाकडे पाहण्याचा त्यांनी एक दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. वर्तमानातील सोयी गैरसोयी पाहून इतिहास लिहायचा नसतो किंवा लिहिताही येत नाही, तर सखोल संशोधन, अस्सल साधनं आणि भक्कम पुराव्याच्या आधारावर इतिहास पाय रोवून उभा असतो. इतिहास स्थितप्रज्ञ असतो. इतिहास असतो, तो बदलता येत नाही. बाबासाहेबांनी हा दृष्टिकोन आपल्याला दिला आणि 100 वर्षाचं अत्यंत कृतार्थ जीवन, समृद्ध जीवन जगून त्यांनी या जगाचा निरोप घेतला. परंतु बाबासाहेबांची ही प्रेरणा इथंच थांबली, संपली असं नाही आहे. आज प्रामुख्यानं इथं विद्यार्थ्यांना बोलवण्याचं प्रयोजन हे आहे की आपल्यातली ही मोठी माणसं मुलांच्या समोर आली पाहिजेत. हे फार महत्त्वाचं आहे. आजचे जे आयडॉल्स आहेत, काही दिशा आपली चुकलेली आहे, त्यामुळं काही वेगळीच माणसं आपल्या डोळ्यासमोर येतात. पण खऱ्या अर्थानं ज्यांच्या हातून प्रचंड मोठं कार्य झालेलं आहे या मातृभूमीसाठी, या देशासाठी, देशाच्या राष्ट्रीय प्रेरणेसाठी, ही माणसं विद्यार्थ्यांच्या परिचयाची होणं आणि त्यातून काही प्रेरणा मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रहो, शिक्षण म्हणजे केवळ डोक्यात माहिती भरून घेणं नव्हे. आज गुण मिळवतो आपण, त्या गुणांना गुणवत्ताच राहिलेली नाही आहे. संस्कारातून, विचारातून एक संपन्न व्यक्तिमत्व घडवणं हा शिक्षणाचा जर मुख्य हेतू असेल तर अशा प्रकारचे आदर्श कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या समोर गेलेच पाहिजेत. हे फार महत्त्वाचं आहे. शाळेमध्ये आपण जो शिकतो तो इतिहास किती खरा किती खोटा याच्याकडे चिकित्सक पद्धतीनं पाहण्याची सुद्धा आपली दृष्टी निर्माण झाली पाहिजे. मित्रहो, ई माध्यमाच्या या युगात आपलं वाचन जवळजवळ संपत आलेलं आहे. खरं तर वाचन किती पानं वाचली, किती पुस्तकं वाचली याचा विस्तार आपल्याला सांगता येईल. पण वाचनानंतर आपण जो चिंतन करतो त्याला खोली असते आणि चिंतनानंतर जे विचार मांडतो त्याला उंची असते. हा विचार उंचीवर नेणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना ह्या आदर्श सवयी लागाव्यात. त्यांच्यामध्ये उत्सुकता निर्माण व्हावी, जिज्ञासा निर्माण व्हावी. एवढं मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर उलगडलं जातं आहे. या छोट्या चित्रफितीमधून अगदी ओझरता त्यांचा आलेख आपल्यासमोर आला. किती मोठी व्यक्ती असेल ही, या व्यक्तीचं आपण पूर्ण वाचन करावं, अधिक अध्ययन करावं, अशी एक प्रेरणा मुलांच्यामध्ये निर्माण व्हावी, अशी साधारण अपेक्षा या कार्यक्रमात आपल्याला निमंत्रित करण्यात आहे. वास्तविक त्यावेळी बाबासाहेब आम्हाला विद्यार्थी दशेत सांगायचे की कुठल्याही कार्यक्रमाला जाताना एक नोटबुक आणि काही लिहिण्यासाठी एक लेखणी आपल्या हातात, एक पेन आपल्या हातात असावं. ठीक आहे, आज कदाचित तुम्ही एखादी गोष्ट रेकॉर्ड कराल, प्रश्न तो नाही आहे, पण रेकॉर्ड केलेल्या सुद्धा गोष्टी किती वेळा पाहाल आणि त्या समजून घ्याल हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मित्रहो, आपण रोज खूप पाणी अंगावर ओतून स्नान करत असतो. पाणी काय अंगावर टिकत नाही, ओघळून जातं. पण त्या पाण्याच्या ओघळण्यामुळं शरीरामध्ये जे चैतन्य आलेलं असतं, जो ताजेपणा आलेला असतो तो दिवसभर टिकून राहतो. तसं हे विचारांचं स्नान आहे असं मी म्हणेन आणि हे विद्यार्थ्यांना जरूर घडावं. त्यामुळं आपल्या मनाला सुद्धा एक प्रकारचा तजेला येईल, ताजेपणा येईल आणि आपण त्या जीवन पद्धतीमध्ये थोडेसे आंबून गेलो असेल तर आपला इतिहास किती दैदिप्यमान आहे याची जाणीव पुन्हा एकदा आपल्याला नव्याने होईल. हे सगळं आभासी जग आपल्या भोवती पसरलेलं आहे, त्याचा मोह होतोय. पण या आभासी जगापेक्षा सुद्धा अतिशय पायाभूत अशा पद्धतीची कामगिरी केलेली माणसं किती थोर आहेत याची ओळख आपल्याला व्हायला हवी. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी, खरं म्हणजे मी अभिनंदन करतो की निमंत्रित केलेल्या 13ही शाळांपैकी बहुसंख्य विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, पालक आज इथं आलेले आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. मला बरं वाटलं की ठीक आहे, या कार्यक्रमाला आपण जावं, आज रविवार असून सुद्धा आपण जावं असं त्यांना वाटलं आणि ते मोठ्या संख्येनं आलेत. खरं तर यानंतर सागरजी देशपांडेंचं
अतिशय उद्बोधक असं व्याख्यान इथं होणार आहे. आपण काहीतरी विचारधन घेऊन इथून जाणार आहोत आणि हे विचारधन आपल्याला खूप काळ पुरणार आहे आणि या विचारधनाच्या चिंतनामध्ये आपला अतिशय काळ समृद्ध असा होणार आहे. मित्रहो, जॉन डर्फनं असं म्हटलेलं आहे, प्रसिद्ध इतिहासकार, वी लर्न हिस्ट्री ॲज अ सब्जेक्ट इन द स्कूल बट वी डू नॉट लर्न एनिथिंग फ्रॉम हिस्ट्री. आपण शाळेत इतिहास एक विषय म्हणून शिकतो, पण इतिहासापासून काही शिकत नाही, असं एक ऐतिहासिक सत्य त्यांनी सांगितलेलं आहे. मला वाटतं आपण या सत्यालाही छेद देऊया. इतिहासापासून आपण काहीतरी शिकूया, त्यातून आपलं वर्तमान घडवूया आणि भविष्याकडे आपली स्थिर, अत्यंत आश्वासक अशी दृष्टी लावूया, असं मला वाटतं. आणि आज जमलेला हा विद्यार्थी वर्ग आहे, शिक्षक वर्ग आहे, खरं म्हणजे मला तो एक मोठा आशेचा किरण वाटतो. आज आपण सर्वजण इथे आलात, बाबासाहेबांना अभिवादन केलं, आदरांजली वाहिलीत. आता यानंतरचा हा जो वैचारिक सत्राचा जो कार्यक्रम आहे तोही आपण शांतपणे ऐकून घ्यावा. धन्यवाद. मी इथे थांबतो. धन्यवाद प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी सर. मला आठवतं 2002 साल, ज्याचा संदर्भ आता इथे आला. जाणता राजा या महानाट्याचं आयोजन, आणि आम्ही सगळे लोक, सगळे कार्यकर्ते, श्री विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळ म्हणा किंवा अन्य सगळे कार्यकर्ते फरमानगुडीच्या दिशेनं संध्याकाळी 5 वाजल्यापासून जायला निघायचो. एक अतिशय रोमहर्षक असा तो कार्यक्रम होता आणि पहिल्यांदा जाणता राजा हे महानाट्य गोमंतकामध्ये आलं होतं आणि ते श्री विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळामुळे. त्या काळचे आणि त्यावेळी जे आमचे अध्यक्ष होते श्रीयुत अरुण देसाई आणि त्यांची पूर्ण टीम, डॉक्टर नाना देसाई इथे आहेत, सगळे म्हणजे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर धरून सगळीजणं या एवढ्या मोठ्या आयोजनामध्ये होती आणि बाबासाहेबांचा नक्कीच आम्हाला आशीर्वाद होता. त्यामुळे हे आयोजन सफल झालं. श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करण्यासाठी मी निमंत्रित करतोय श्री विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष श्रीयुत अरुण देसाई यांना. नमस्कार. बाबासाहेब पुरंदरे आणि श्री विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळ हे मगाशीच सांगितल्याप्रमाणे 2002 साली आम्ही ज्यावेळी जाणता राजा आयोजित केलं त्यावेळेपासनं ते साधारण 8 नोव्हेंबर 2008 पर्यंत आम्हाला पावलोपावली त्यांची मदत घ्यावी लागली. आणि ती एका गोष्टीसाठी की जाणता राजाचं आयोजन सर्वात आधी विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळानं केलं आणि खऱ्या अर्थी शिवधनुष्य होतं ते. कारण आतापर्यंतची त्यांची ज्या मालिका झाल्या त्या सगळीकडे हाऊसफुल, ओव्हरफुल असंच होत होतं आणि साधारण 7,000 प्रेक्षक एकत्र जमवणं हे फार जिकरीचं काम होतं. पण बाबासाहेबांचं नाव त्यामागे होतं, त्यांचे आशीर्वाद त्यामागे होते. आणि विशेष म्हणजे आम्हाला का करावं असं वाटलं त्यावेळी जाणता राजाचं आयोजन, तर आत्ता आपण पाहतोय की शिवाजी महाराज हे 5 किंवा 7 मार्कापुरते मर्यादित आहेत आपल्या शिक्षणामध्ये आणि हे कुठेतरी बदललं पाहिजे. आणि त्याहीपेक्षा जास्त शिवाजी महाराज हे आत्ताच्या पिढीला कळले पाहिजेत, उमगले पाहिजेत. आणि म्हणूनच 7,000 प्रेक्षकापैकी दररोज 2,500 हे आपले शालेय विद्यार्थी आमचे प्रेक्षक होते आणि याचा मला सार्थ अभिमान आहे. कारण त्यांना लागणारी तिकीटं ही बाल्कनीची असायची म्हणजे, आणि त्या तिकिटांना खूप डिमांड असायचा. पण तरीही सांस्कृतिक मंडळानं आपला जो एक विचार होता तो शेवटपर्यंत टिकवला आणि जाणता राजाचं आयोजन झालं. शेवटच्या प्रयोगाला 7,000 प्रेक्षक हे बसलेले होते
आणि किमान 3 ते 4 हजार प्रेक्षागृहात होते. प्रयोग संपला आणि बाबासाहेब म्हणाले, आम्ही सगळे जे आता इथे जमलेले कलाकार आहेत त्यांना मला काही सांगायचे. आणि त्यांना सगळं सांगून झाल्यावर आम्ही मोजकेच 3-4 जण जे होतो आयोजनामधले त्यांच्याकडे, आणि विशेष मला त्यांचा एक शब्द आठवतो, तो म्हणजे ह्यातून जे काही उरेल त्याचं चांगलं चीज करा. आणि तो एक त्यांचा संदेश आमच्या डोक्यात होता. आणि साधारण 50 लाख रुपये हे आमच्या गाठीशी होते. आणि पुढची 5 वर्ष आम्ही अथक मेहनत घेतली आणि संभवामी युगे युगे च्या पहिल्या प्रयोगाचा दिवस उजाडला. तत्पूर्वी महाराजांविषयी त्यांची निष्ठा आणि श्रद्धा ही पावलोपावली ते 7ही दिवस ज्यावेळी ते इथे होते त्यावेळी आम्हाला अनुभवता आली. मला एक छोटासा किस्सा आठवतो की वेलिंगला एका बागेमध्ये जाऊन ते बसले होते आणि बरेच विद्यार्थी त्यांना भेटायला आले होते. आणि कुतूहलानं ते वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे विचारायचे वेगवेगळ्या गोष्टींबद्दल महाराजांच्या. आणि ते सांगताना बाबासाहेब केवळ सणवार सांगत नव्हते, तर त्या दिवशी कोणती तिथी होती, म्हणजे शालिवाहन शकेमधला सुद्धा ती तिथी आणि ती वेळ. इतकं हे सगळं ऐकून मला तर अगदी विलक्षण म्हणजे त्याविषयी आदर त्यांच्याविषयी निर्माण झाला होता. आता त्यांनी असं सांगितल्यावर आणि शेवटी आमचा 8 नोव्हेंबर 2008 हा दिवस उजाडला आणि आम्ही संभवामी युगे युगे हे महानाट्य अर्थात बाबासाहेबांच्या प्रेरणेतूनच याचा जन्म झाला असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. तर ज्यावेळी या महानाट्याच्या उद्घाटनाला बाबासाहेब आले आणि आजही मला तो क्षण आठवला की अगदी ऊर भरून येतो. भाषण करायला बाबासाहेब उभे राहिले उद्घाटनपर भाषण करायला आणि पोडियमच्या बाजूला येऊन म्हणाले, छातीवर हात ठेवून सांगतो, जाणता राजापेक्षा भव्य दिव्य आणि सुंदर आहे. खरं म्हणजे आपल्या प्रतिस्पर्धी संस्थेचा असा मनमोकळेपणे त्यांचे म्हणजे प्रशंसा करणं हे मला वाटतं एकमेव द्वितीय आहे. कारण खरं म्हणजे आम्ही त्यांचे स्पर्धक होतो याच्या पुढे. कारण आता लोकांना 2 महानाट्य होती त्यांना सादर करण्यासाठी, एक जाणता राजा आणि दुसरं संभवामी युगे युगे. आणि त्यातही संभवामी युगे युगे हे तांत्रिकदृष्ट्या म्हणजे तोपर्यंत कसं होतं, सरकता रंगमंच होता आणि फिरता रंगमंच होता. आणि संभवामी युगे युगेमध्ये उचलता रंगमंच पण होता. पण अशा वेळीही त्यांचा जो मोठेपणा आहे हा खरंच म्हणजे अद्वितीय असा आहे. बाबासाहेब म्हणजे चालता बोलता इतिहास किंवा चालतं बोलतं शिवचरित्र आहे. आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे की हे शिवचरित्र केवळ अभ्यासू किंवा विद्वान लोकांसाठी नाही आहे, तर सामान्यातल्या सामान्य माणसाला शिवाजी महाराज कळावे ही तळमळीत त्यांच्या त्या व्याख्यानातून म्हणा किंवा शिवचरित्रातून आपल्याला ठळकपणे जाणवते. उद्घाटनाच्या प्रयोगाला स्वर्गवासी मनोहर पर्रीकरजी आले होते आणि मला म्हणाले की सगळे आमदाराक हो प्रयोग दाखोवपाक जाय. मी म्हटलं सर आम्ही आयोजन करतो, बोलवायची व्यवस्था तुम्ही करा तरच कदाचित ती येतील. आणि म्हणाले, मी विचारलं पण का म्हणून, तर म्हणाले त्याच्यात एक वाक्य आहे ते सगळ्यांनी शिकलं पाहिजे, म्हणजे राजकारण्यांनी ते वाक्य ध्यानात ठेवलं पाहिजे. आणि ते वाक्य होतं, राज्यकारभार ऐसा करा की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात नाही लागला पाहिजे. मी त्यांना म्हटलं सर तुम्ही भाजीच्या देठाची गोष्ट करता, त्यासाठी म्हटलं भाजी उगवायला जमीन तरी ठेवली पाहिजे ना.
तर हसले आणि म्हणाले तें खरें आसा. तर अशा पद्धतीनं शिवचरित्र अगदी जनमानसात पोचवणारे श्रीयुत बाबासाहेब पुरंदरे हे आज आपल्यात नाहीत. आणि ह्या माणसानं इतिहास लिहिताना किंवा शिवचरित्र लिहिताना मगाशीच कृष्णाजी कुलकर्णींनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दस्तावेज तपासून, प्रत्येक ठिकाणी भेट देऊन आणि सगळे पुरावे तपासून असं ते लिहिलेलं शिवचरित्र, तरीही माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यावरती प्रचंड गदारोळ झाला. कारण ज्यावेळी त्यांना महाराष्ट्र भूषण देण्यात आलं 2015 साली, त्याही वेळी मोठा वाद निर्माण झाला. त्यानंतर 2019 साली त्यांना पद्मविभूषण देण्यात आलं, त्यावेळी असाच वाद निर्माण झाला. पण त्या वादाकडे दुर्लक्ष करीत ज्यावेळी त्यांना पद्मविभूषण देण्यात आलं होतं, त्यावेळी मला एक हे सापडला कुठेतरी की त्यांना त्यांची प्रतिक्रिया विचारली. कारण दोन्ही गोष्टी पॅरलली चालत होत्या. एक त्यांच्यावरती होणारी टीका आणि दुसरं पद्मविभूषण म्हणजे खरंच मानतो ह्याच्यातला. पण त्यांची जी प्रतिक्रिया होती त्याच्यात त्यांनी असं काही म्हटलं होतं की शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यासक विद्यार्थी म्हणून माझा हा मान झालेला आहे असं मला वाटतं. इतक्या सोप्या आणि परत कारण ही मंडळी वाट बघत होती की आता ते काय सांगतील आणि त्याच्यावरती नवीन कसला वाद निर्माण होईल. तर अशा सर्व गोष्टी झेलूनही अगदी आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत शिवाजी महाराज आणि शिवचरित्रावरची निष्ठा आणि श्रद्धा ढळू न दिलेल्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदेना विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळाचा मानाचा मुजरा. धन्यवाद. धन्यवाद श्री अरुणजी देसाई. संदर्भ आहे तो एका 2 तारखांचा, एक 2002 आणि दुसरं 2008, आणि यामधला तो 6 वर्षांचा काळ. आमचे एक कार्यकर्ते श्री राजेंद्र देसाई, श्री विजयदुर्गा सांस्कृतिक मंडळाचे कार्यकर्ते, यांना खरं म्हणजे बाबासाहेबांचा तसा खूपच मोठा सहवास लाभला. म्हणजे बाबासाहेबांचं वास्तव्य इथेच वेलिंगच्या शांतादुर्गा देवस्थानच्या अग्रशाळेमध्ये होतं. तिथं त्यानं जाणं आणणं आणि अगदी म्हणजे 1 to 1 ज्याला आपण म्हणू असं डिस्कशन राजेंद्र देसाई आणि बाबासाहेब पुरंदरे. खरंच त्यांचे अनुभव ऐकण्यासारखे आहेत. मी विनंती करतो राजेंद्र देसाई यांना की त्यांनी आपलं मनोगत इथे व्यक्त करावं. बाबासाहेब, 100 वर्षापूर्वी नागपंचमीला आपण अवतरलात आणि 3 आठवड्या अगोदर एकादशीच्या दिवशी आपण दुसऱ्या प्रवासाला निघालात. साधारणतः 1.5 तपाचा तुमचा आणि माझा हा प्रवास 2 फेब्रुवारी 2002 रोजी कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती मी पाहिलेल्या जाणता राजा प्रयोगाच्या शेवटी रात्र 10:30 वाजताची माझी बाबासाहेबांची भेट मला इथपर्यंत घेऊन आली. विषय होता गोव्यामध्ये जाणता राजाचे प्रयोग करणं. खूप कठीण काम होतं हे त्यांनीही मला सांगितलं आणि आम्हालाही वाटत होतं, कारण त्यावेळी थोडासा बालिशपणा होता माझ्या ह्याच्यात. पण त्यांनी एक गोष्ट मला सांगितली, हे बघा, कुठचीही गोष्ट निवडा पण त्यात प्रामाणिकपणे एकरूप व्हा, यश तुमच्या पाठीमागे येईल. आणि खरंच गेल्या 1.5 तपामध्ये मी हे खूप अनुभव घेतलेत.
जाणता राजाचे यशस्वी 7 प्रयोग 2 डिसेंबर 2002 ते 8 डिसेंबर 2002 असे झाले. आज काय सुदैवाचा दिवस आहे बघा. आज त्याच्यातलाच मधला दिवस आहे. आज 5 डिसेंबर, 19 वर्षापूर्वीची गोष्ट. डिसेंबरमध्ये जाणता राजा झालं आणि साधारणत मे किंवा एप्रिल 2003 याच मंचावरती एक नाटक होतं. मला नाटकाचं नाव आठवत नाही, पण विनय आपटे त्यामध्ये मुख्य भूमिका करायची. कार्यक्रमाची वेळ होती 7 वाजता. 7:30 वाजले. गोमंतक तसे सोशिक थोडेसे, पण 7:30 नंतर मोठी कुजबूज सुरू झाली. अरे नाटक सुरू करा, बेगीन सुरू करा, किती झाला. प्रेक्षकामधून एक मोठा आवाज आला. मी साक्षी आहे त्या गोष्टीचा, आपल्यापैकी देखील कोणीतरी असेल. टायमार सुरू जाऊ पाहते की नाही जाणता राजा रे. बाबासाहेब, मला वाटतं केवळ 7 दिवसांच्या प्रयोगामध्ये आपण आम्हा गोवेंकरांना वेळेचं महत्त्व पटवून दिलं. जाणता राजाकरता बाबासाहेबांचा मुक्काम वेलिंगच्या शांतादुर्गाच्या अग्रशाळेमध्ये होता. मला एक दिवस दीक्षित सरांचा फोन आला. बाबासाहेबांचा मुक्काम आहे, त्यांची मातृछायेला भेट घडव. कारण मीच त्यावेळी बाबासाहेबांना तिथे जवळचा होतो. बाबासाहेबांना विचारलं. एक दिवस ठरला 9:30 वाजता मातृछायेमध्ये जायचं. बाबासाहेबांनी विचारलं किती वेळ लागतो. मी म्हटलं साधारण 15-20 मिनिटं पोचायला लागेल इकडनं. तर मी 9 वाजता तुम्हाला न्यायला येतो. मी 8:45 वाजता तिथे गेलो. बाबासाहेब पूर्ण कपडे घालून आणि तयार होते, फक्त चप्पल घालायचं बाकी होतं. त्यांनी मला घड्याळ दाखवली आणि ते बोलले की 9 वाजता आपण निघायचं होतं ना, अजून 15 मिनटं बाकी आहे. तर बाबासाहेबांना म्हणजे मी थोडासा घाबरलो. आणि तुमचं अजून काय जर काम असेल तर ते काम करून या. तर मी समोरच्या मंदिरामध्ये गेलो, तिथं बसलो आणि 9 वाजता आलो आणि स्तब्धपणे गाडीमध्ये बसलो. तेही येऊन गाडीमध्ये बसले आणि मी थंड आहे ते बघून बाबासाहेबांनी मला सांगितलं, हे बघा, आपण जर 15 मिनिटं तिथे अगोदर पोचलो असतो तर ते आयोजकांचं काय झालं असतं. कदाचित तिथे त्यांची धांदल झाली असती. मला त्याने एकदम फ्री केलं हे सांगून. बाबासाहेबांचा अधूनमधून फोनवरती वगैरे असा संपर्क चालूच राहिला. संभवामी युगेयुगेची निर्मिती ज्यावेळी सुरू झाली काम, त्यावेळी एक दिवस मी बाबासाहेबांना म्हटलं की आपली टीम आपल्याला भेटू इच्छिते, या ना, अवश्य या. सकाळी 6 वाजता देखील आलं तरी चालेल. आणि आम्ही डॉट 6 वाजता पर्वतीला पोचलो. दार स्वतः बाबासाहेबांनी उघडलं. ते आपापले अनुभव सांगायला लागले. आम्ही आमचा प्रोजेक्ट दाखवला, म्हणजे आम्ही आमचा मॉडेलची एक प्रतिकृती करून नेलेली. बाबासाहेब ते बघूनच खुश झाले. आणि दुसरी एक त्यांना खुशी होती की ते त्यांनी बोलताना सांगितलं की कृष्णावरचं महानाट्य माझ्या मनामध्ये होतं. तर का? कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी काय युद्धनीती होती ती आणि कृष्णाची, हे साधारण म्हणजे ते मावळ्यांना घेऊन आणि इथे हे गवळ्यांना घेऊन, त्यामुळे आपण हे करतायत, मला खूप आनंद आहे. कृष्ण हा महानायक, त्याचं महानाट्यच झालं पाहिजे. आणि तुमची टीम मी साधारण आयोजनाच्या वेळी बघितली आणि आपण हे सहज करू शकता. माझ्याबरोबर आमचे लेखक डॉक्टर नारायण देसाई, आमचे नेपथ्य करणारे श्री दयानंद भगत,
दिग्दर्शक दिलीप देसाई आणि माझ्याबरोबर माझ्या म्हणजे मंडळाचे शशांक उडेवरकर यांनी कायमस्वरूपी मला साथ दिली. असे आपण 5 जण होतो. सकाळी 6 वाजता सुरू झालेली गोष्ट 11 वाजेपर्यंत चालू होती. वेळेचं मी मुद्दाम आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, कारण 11 वाजता त्यांना साम टी व्हीचे कोणतरी मुलाखत वा काहीतरी घ्यायला यायचे. 10:30 वाजता त्यांनी आपल्या एका तिकडच्या मुलाला बोलवलं आणि त्यांना फोन करा म्हटलं, जर तुम्हाला शक्य असेल 11च्या नंतर यायचं तर तुम्ही हे करा. म्हणजे सांगतो कशाला, कारण 11 वाजता 10:30 वाजता त्यांनी जागवलं की समजा शक्य असेल तर उशिरा आला तरी चालेल. 11 वाजता मी त्यांचा निरोप घेतला. नंतर एक ऐतिहासिक क्षण गोव्याच्या दृष्टीने म्हणा, गोव्याची निर्मिती संभव आम्ही वेगळे 8 नोव्हेंबरला त्याचा मुहूर्त ठरला. बाबासाहेबांच्या हस्ते उद्घाटन, बट नॅचरल, कारण मी बाबासाहेबांनीच खरं म्हटलं तर आपल्या देशामध्ये महानाट्याची चळवळ सुरू केली, कारण तीच व्यक्ती योग्य होती. बाबासाहेब यायला आले. मध्येच मला ज्यांनी आयोजन केलेलं, बाबासाहेबां फर्मागुडीला खरं म्हटलं तर निवासाची सोय केलेली, तर माझं नशीब खूप, मी नशीबवान याकरता म्हणतो की ती जागा बदलून बाबासाहेब आमच्या घरी आले. मी फक्त बाबासाहेबांना म्हटलं की आमच्याकडे एक 8-10 पायऱ्या, कारण त्यावेळी बाबासाहेबांचं वय होतं 80, 8-10 पायऱ्या उतरावं लागेल आणि परत आपल्याला चढावं लागेल. तर ते बोलले, एवढे गडकिल्ले आपण चढलोय, थोडीशी तीही आठवण होईल या वयात. माझ्या घरी 1 दिवस ते राहिले. खरंच सांगतो की तोच आमच्याकडे दिवाळी दसरा. संध्याकाळी बाबासाहेब उद्घाटनाला आले. बाबासाहेबांनी उद्घाटन केलं आणि आत्ता माझे बंधू अरुण देसाई यांनी सांगितलं तसं की जाणता राजापेक्षाही भव्य आणि दिव्य आपण निर्माण केलं आहे. बाबासाहेब याकरता आपल्यासारखंच श्रीमंत मन लागतं, दुसऱ्याचं मोठं म्हणण्याकरता. ही श्रीमंती बाबासाहेबाकडे होती. मला अजूनही कळत नाही की माझं वय, माझं कार्य, पण ते माझ्याकडे ज्या पद्धतीने वागत होते. एक दिवस अचानक त्यांचा फोन आला, स्वतः त्यांचा फोन आला आणि मी फक्त त्यांच्या माझ्याकडे झालेल्या गोष्टी फक्त तुम्हाला सांगेन. तर मला प्रभाकर सिनारी जे पोलीस खात्यामध्ये होते त्यांच्याकडे बोलायला पाहिजे, आणि त्याने मला कारण सांगितलं की मी म्हटलं गोव्याच्या स्वातंत्र्यावरती जे लिहिलं आहे ते मला त्यांना विचारल्याशिवाय मी ते पूर्ण करू शकत नाही. म्हणजे केलेलं आहे पण मी ते छापू शकत नाही. मग माझ्याकडे त्यांचा फोन नंबर नव्हता. मी स्वातंत्र्यसेनानी दासूभाऊ चाफाडकर यांना, म्हणजे रामदास चाफाडकर यांना फोन केला आणि ते सगळं घेतलं आणि त्यांना त्यांची भेट घडली, कारण ते मुलापाशी ऑस्ट्रेलियामध्ये कुठेतरी होते. मला कशाकरता मी हे सांगितलं, खातरजमा करून घेतल्याशिवाय काही न लिहिणं हे माझ्यासारख्याला सुद्धा त्यावेळी ते लक्षात आलं. संभवामीचं रेकॉर्डिंग चालू असताना एक दिवस आम्हाला असं वाटलं की त्याची जी गाणी आहेत ती नाटकाच्या अगोदर आपण रिलीज करू. आपलं रेकॉर्डिंग चालू असतानाच ही गोष्ट. तर त्याच्याकरता रमेश सप्रे सरांनी एक सुंदर असं म्हणजे साजेसं त्या सीडीला निवेदन लिहिलं आणि राहुल सोलापूरकर यांच्या आवाजाने ते रेकॉर्ड करायचं म्हणून राहुल सोलापूरकर तिथे आलेले. आजीवासन स्टुडिओमध्ये थोडीशी काय गडबड होती. तेवढ्या वेळात दिलीप देसाईने त्यांना सगळं एक्सप्लेन केलं की काय काय आहे, आणि त्यामध्ये अचानक असं आलं की जाणता राजा बघून आपण हे सगळं निर्माण केलं आहे. तर जाणता राजा म्हटल्याबरोबर त्यांनी आपली गोष्ट सांगितली. मला बाबासाहेबांनी
ते प्रतिपश्चंद्र लेखे वगैरे हे जे सगळे श्लोक आहेत ते माझ्या आवाजातनं रेकॉर्ड व्हावं अशी बाबासाहेबांची इच्छा होती. तर मी गेलो स्टुडिओमध्ये. आनंद होता त्यावेळी. रेकॉर्डिंग सुरू झालं. 2-3 वेळा मी ते म्हणजे बेंबीच्या देठापासनं 2 वेळा पाणी देखील पिलो आणि शेवटी माझ्याकडे ते झालं नाही. आणि बाबासाहेबांनी ते एका दणक्यात सगळं करून टाकलं. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. आज माझ्या आवाजाची लोक तारीफ करतात, पण खरा हिरो ते आहेत. काय योग आहे बघा. खरं म्हटलं तर हा कार्यक्रम 2 आणि 3 डिसेंबर रोजी फर्मागुडीला व्हायचा होता. काहीतरी वक्त्यांच्या अगोदर ठरलं, मग नंतर ते नाही असं झालं आणि इथे बरोबर एकच दिवस मोकळा होता आज, आणि तो आम्ही घेतला आणि आज हा ऐतिहासिक असा कार्यक्रम इथे चालू आहे. मजा सांगतो, गेले 15 दिवस इथे ऐतिहासिक नाटकांची स्पर्धा चालते आणि उद्यापासून परत 11 तारीखपर्यंत ही ऐतिहासिक नाटकं आहेत आणि आज हा इतिहास इथे चालू आहे. बाबासाहेबांनी बोलता बोलता म्हणजे एक दिवस मला सांगितलं, रामनवमीचा दिवस होता. मी लवकर उठलो, आंघोळ केली, देवपूजा वगैरे केली, धोतर नेसलं, उपरण्याची झोळी केली आणि अनवाणी पायाने ग. दी. माडगूळकर यांच्या घरी गेलो. दारात उभं राहिलो आणि मागणी केली, कोण आहे घरात? मला भिक्षा पाहिजे. घरची मंडळी तशी परिचयाची बाहेर आली. दारात हे उभे, अनवाणी आणि ते झोळी आणि असा प्रकार बघितल्यानंतर काय आलं, अण्णा पाहिजेत, म्हणजे ग. दी. माडगूळकर पाहिजेत. तर म्हटलं या ना, आत या. नाही, मला एक वचन पाहिजे त्यांच्याकडनं. तर ते बोलले काय हे वेड कसं? त्याने मग अण्णाला जाऊन सांगितले. ते आसरमणी घालून बसले होते. ते आले उठून आणि त्यांना म्हटलं ठीक आहे की त्यांनी त्याचा डिमांड काय करावा की जसं रामायण आहे तसं छत्रपतीवरती शिवायन व्हायला पाहिजे. ठीक आहे, झालं ते, या तुम्ही. बाबासाहेब हे ओलांडलेलं तयार नाहीत, तर तुम्ही एक चिठ्ठी लिहून आणा आणि ज्यावेळी माझ्या झोळीमध्ये टाकाल त्याचवेळी मी आतमध्ये येईन. गदिमाने ते केलं, चिठ्ठी आणून झोळीमध्ये टाकली आणि त्यानंतर बाबासाहेबांनी उमरा ओलांडला. साधारण त्या गोष्टीकरता बाबासाहेबांची आणि गदिमांची काय फोनाफोनी म्हणा, त्या दृष्टीने सगळं चालू झालं. आणि आपलं दुर्दैव की 1.5 महिन्यामध्ये गदिमांचं निधन झालं. बाबासाहेबांची ही सगळ्यात मोठी खंत आणि आम्ही सगळे एका चांगल्या निर्मितीला मुकलो. बाबासाहेब, आपण आपल्या दैवतापाशी गेलात. आपलं कार्यकर्तृत्व, दैदिप्यमान अशी आपली कार्यकीर्ती, जगदंबा तुळजाभवानी, देवी विजयादुर्गा आणि आपलं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आताच्या ह्या वाटेमध्ये पावलोपावली आपल्याला साथ देईल. बाबासाहेब, आम्ही परके झालो. मला कल्पना आहे की जाणता राजाच्या आयोजनातून आम्ही प्रचंड माणसं मिळवली, आम्ही नाव मिळवलं, आम्ही धनही मिळवलं आणि गेले 1.5 तप आपण त्याच शक्तीवरती
इथपर्यंत घोडदौड केली आहे, पुढेही करू. आपली साथ आम्हाला सदैव असावी. बाबासाहेब, आपण खुणावतायत. प्रामाणिक रहा, दिलेला शब्द पाळा, दिलेली वेळ पाळा. बाबासाहेब, मलाही थांबलं पाहिजे, कारण वेळेचं बंधन इथेही आहे. जिथे कुठे आपण असाल, आमच्यावरती सदैव आपला आशीर्वाद असू द्या. खूप आठवणी आहेत बाबासाहेब. मी माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद श्रीयुत राजेंद्र देसाई. अनेक आठवणी सांगता येईल, पण वेळेची मर्यादा आहे, कारण 7 वाजता हा कार्यक्रम आपल्याला संपवायचा आहे आणि प्रमुख वक्त्यांचं भाषण व्हायचं आहे. धन्यवाद. ज्यावेळी आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम करायचा, त्यावेळी एक 2-3 नावं या अर्थानं किंवा या कार्यक्रमासाठी आली आणि त्यात मग एकमतानं ठरलं की डॉक्टर सागर देशपांडे याशिवाय चांगलं नाव या कार्यक्रमासाठी असू शकत नाही. कारण आज फक्त श्रद्धांजलीपर भाषणं ऐकून आपल्याला घरी जायचं नाही आहे. बाबासाहेबांचं चरित्र पर्यायानं शिवरायांचं चरित्र आज आपल्याला इथे ऐकायचं आहे आणि त्यासाठी पुण्याहून खास डॉक्टर सागर देशपांडे आज इथे आलेले आहेत. बेल भंडारा या चरित्र ग्रंथाचे ते लेखक आहेत. ज्येष्ठ पत्रकार, संपादक, चांगले वक्ते, फरडे वक्ते आहेत. श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचे सचिव श्रीयुत मनोहर देसाई यांना विनंती करेन की डॉक्टर सागर देशपांडे यांना व्यासपीठावर घेऊन यावं. आजचे प्रमुख वक्ते डॉक्टर सागर देशपांडे यांचं प्रचंड टाळ्याने स्वागत करा. आणि श्रीयुत मनोहर देसाई श्रीयुत मनोहर देसाई यांना विनंती आहे की त्यांनी आमचा महाडोळचा तुरा म्हणजे पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करावं. इथे पाणी ठेवतो. 6:55. आदिशक्ती श्री तुळजाभवानी आणि सामाम पातु श्री सरस्वती हे शब्द ज्यांच्या मुखातून आपण अनेक वर्ष ऐकले, अनेक पिढ्या ऐकल्या, ते शब्द आता प्रत्यक्ष आपल्याला ऐकायला मिळणार नाहीत. पण मला असं वाटतं की ते आपल्या कानात, मनात, मेंदूत आणि आपल्या रक्तातही मुरलेले आहेत. असे आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक तीर्थरूप बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्यस्मरण आज गोमंतकाच्या वतीनं होतंय. मला वाटतं ही पुण्यस्मरण केवळ नाही, ही प्रेरणा सभा आहे असं मला वाटतं. आत्तापर्यंत जी मनोगतं आपण ऐकलीत, श्री विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष श्री सुभाष जाण, मारवा ट्रस्टचे अध्यक्ष जयंत मिरिंगकर, कृतार्थ बारदोळचे अध्यक्ष राजेंद्र देसाई, राजीव गांधी कला अकादमीचे पदाधिकारी, विजयादुर्गा सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्यांचं दीर्घकाळ सनदी सेवेमध्ये काम झालेले असे माजी IAS अधिकारी श्रीयुत अरुण देसाई, प्राध्यापक कृष्णाजी कुलकर्णी मगाशी जे बोलले ते, माझी पत्नी स्मिता देशपांडे, निखिल सहकारी आणि त्यांचे कुटुंबीय, बेळगावहून मुद्दाम या कार्यक्रमाला आवर्जून आलेले विवेकानंद केंद्राचे कार्यकर्ते आणि माझे मित्र उद्योजक श्री संजय कुलकर्णी, किमया मांद्रेकर, अनेक परिचित, कालिदास मराठे सर इथं आहेत, खूप परिचित मंडळी आज इथं मला दिसत आहेत. आणि सगळ्यात ज्यांचा थेट परिचय नाही पण रविवार असून सुद्धा इथल्या 13 शाळांमधले विद्यार्थी आवर्जून या कार्यक्रमाला इतक्या जागरूकपणे, शांतपणे आज उपस्थित राहत. मी पहिल्यांदा या सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या शिक्षक पालकांचं मनापासून आभार मानतो. खरं म्हणजे बाबासाहेबांच्या
निधनानंतर अशा भारतामध्ये 52 ठिकाणी श्रद्धांजली सभा होत आहेत. पण आपण आज त्या श्रद्धांजली सभेला, अभिवादन सभेला, आदरांजली सभेला मी मगाशी म्हटलं तसं प्रेरणादायी पुण्यस्मरणाचं जे स्वरूप दिलेलं आहे ते बघून मला असं वाटतं की बाबासाहेबांच्याही मनात येईल की मी 100 वर्ष जगलो, मी कृतार्थ जगलो. गोव्यातल्याच एका कुटुंबातल्या विदुषीने मला तसं सांगितलं होतं की मी 100 वर्ष जगणार आहे. पण मी गेल्यानंतर सुद्धा केवळ माझ्या निधनानंतरचा दुखवटा आणि शोक व्यक्त न करता माझ्या कार्यातून काही प्रेरणा घेण्याचे मनसुबे जर कुठे रचले जात असतील गोमंतकासहित, त्यामुळे मला असं वाटतं बाबासाहेबांनाही कृतज्ञता वाटत असेल. भारतरत्न लता दिदींच्या मातोश्री माई मंगेशकर यांनी एकदा सहजपणे त्यांच्या घरी बाबासाहेब गप्पा मारत होते आणि बाबासाहेबांचा हात हातात घेतला आणि बघून सांगितलं की बाबासाहेब, तुम्ही 100 वर्ष नक्की आयुष्य तुम्हाला आहे, तुम्ही नक्की जगणार आहात, पण शेवटचा काळ जरा प्रतिकूल आहे, अवघड आहे. आणि मला असं वाटतं तेही खरं झालं. शेवटच्या काळात मगाशी देसाई साहेबांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टींसहित बाबासाहेब 100 वर्षाचं कृतार्थ आयुष्य जगले. आत्ताची काही घटना ज्या घडल्या ते पडले घरी, किंवा कोरोनाचा काळ जर सोडला तर अजून किमान 5 वर्ष बाबासाहेब नक्की जगले असते. आपल्यामध्ये हिंडत फिरत बोलत लिहित असे जगले असते. त्यांची इच्छाही तशी होती, शक्यताही तशी होती. महर्षी कर्वे 103 वर्ष होऊन गेले, त्याच्यापेक्षा 2 वर्ष बाबासाहेब जगले असते असं त्यांच्याही बोलण्यात अनेक वेळा यायचं. त्याचं कारण त्यांच्या जगण्याला प्रयोजन होतं. पु ल देशपांडे नेहमी म्हणायचे की जगण्याला प्रयोजन असावं लागतं. आपण का जगतो, कशासाठी जन्माला आलोय याचं प्रयोजन एकदा त्या व्यक्तीला, त्या मुलाला, मुलीला कुणालाही समजलं की मग त्याचं पुढचं आयुष्य त्या दिशेनं जावं लागतं. तसं बाबासाहेबांना हे प्रयोजन त्यांच्या लहानपणीच मिळालं, वयाच्या 8व्या वर्षी मिळालं. आपण काही चित्रफितीमध्ये आणि मी जे बेलभंडारा त्यांचं चरित्र लिहिलंय त्यामध्ये काही संदर्भ याचे आहेत. आणि त्या प्रयोजनासाठी उभं आयुष्य द्यावं. मला असं वाटतं जगातली ही एकमेव व्यक्ती असेल की 100 वर्षांच्या आयुष्यामधलं 85 वर्षाचं आयुष्य हे एकच विषय, त्या विषयावरतीच लिखाण, त्या विषयावरतीच मनन, त्या विषयावरती वाचन, त्या विषयावरती चिंतन, त्या विषयावरती व्याख्यानं, त्या विषयावरती नाट्यप्रयोग, त्या विषयावरती शिवसृष्टी, त्या विषयावरती एकांकिका, त्या विषयावरती कादंबरी, त्या विषयावरचं शिवचरित्र. एकच विषय 85 वर्ष वेगवेगळ्या माध्यमातून 4 पिढ्यांपर्यंत पोचवायचं, हे मला असं वाटतं जगातलं एकमेव उदाहरण असेल आपण तपासायला गेलो तर. आणि तिथे आपल्याला बाबासाहेबांचं अलौकिकपणा जो आहे तो लक्षात येतो. आणि आत्ता राजेंद्रजी देसाई अनेक वेळा त्यांच्या आठवणी सांगताना त्यांना गैवरून आलं होतं, साहजिक आहे. बाबासाहेबांचं जाणं हे आपल्या कुटुंबातल्या एका वडीलधाऱ्या माणसाचं जाणं आहे, अशीच भावना भारतातल्या आणि भारताबाहेरच्या जगभरातल्या अनेक शिवभक्तांच्या मध्ये आहे. त्याचं कारण ज्या शिवाजी महाराजांना, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ 50 वर्षाचं आयुष्य मिळालं, इसवी सन 1630 ते 1680, त्या शिवाजी महाराजांचं चरित्र सांगण्याचं भाग्य 100 वर्ष एखाद्या माणसाला मिळावं, त्यांच्या आयुष्याच्या दुप्पट कालावधीसाठी मिळावं. मला वाटतं हा कुठेतरी फार मोठा योग आहे, ही फार मोठी दैवी गोष्ट आहे असं मला वाटतं. तुमच्या बोलण्यातही मगाशी आलं आणि बाबासाहेब नेहमी सांगायचे की दिलेला शब्द आणि दिलेली वेळ ज्याला पाळता येत नाही त्याला जगायचाच अधिकार नाही. त्याच्या इतका भ्रष्टाचारी माणूस जगात दुसरा नाही. आता हाच क्रायटेरिया लावून जर आपण माणसांना तपासायची वेळ आली तर फार माणसं एका बाजूला शिल्लक उरतील. इतका भ्रष्टाचार सगळ्या बाबतीत होतो, तो दिलेल्या शब्द आणि वेळेच्या बाबतीत तर होतो. म्हणून राजेंद्रजी, आपण आणि आपल्या सहकार्याने बरोबर 4:59 कार्यक्रमाला सुरुवात केली. मला वाटतं बाबासाहेबांना त्याचाही आनंद होत असेल की दिलेली वेळ आणि दिलेला शब्द, म्हणजे अनेक भाषणांमध्ये म्हणायचे, बोलतानाही म्हणायचे, जर दिलेल्या वेळेपेक्षा 1 मिनिट बाबासाहेब पुरंदरे अजूनही आलेले नसतील तर समजावं बाबासाहेब गाडीखाली सापडलेत. या पद्धतीनं ज्यांनी आपलं आयुष्य या टर्म्सवर स्वतःच्या ते जगले आणि केवळ जगले नाहीत तर इतरांच्या मध्ये या सगळ्या गोष्टी कशा झिरपतील, त्या लहान मुलांपासून ते जाणता राजामधल्या 80-85 वर्षाच्या कलाकारापर्यंत या त्यांनी वागण्यातून दाखवून दिल्या, त्या जगण्यातून दाखवून दिल्या. आज इथे मोठ्या संख्येने विद्यार्थी आहेत, त्याचा यासाठी समाधान आहे की पुढच्या पिढ्यांच्या मध्ये निदान, मागच्या पिढ्यांमध्ये काही जणांना दुरुस्त होणं आता शक्य नसलं, त्यांना दुरुस्त करणंही शक्य नसेल, पण पुढच्या पिढ्यांमध्ये जो जाणता राजाचा उल्लेख केलात की 2,500 विद्यार्थी रोज तो प्रयोग बघायचे, जे बघितलं असतील त्यांना त्यातली कृतार्थता, त्यातलं समाधान, त्यातला आनंद, आपल्या इतिहासावरचं प्रेम, आपला इतिहास किती अलौकिक होता, त्याचा वारसा किती मोठा होता हे लक्षात आला असेल.
म्हणून मला असं वाटतं की हा बाबासाहेबांचा आयुष्यभराचा एक संदेश, एक मेसेज जरी आपण आपल्यापुरता घेतला की कुणालाही दिलेली वेळ आणि दिलेला शब्द, ती व्यक्ती कोणीही असो, ते राज्याचे मुख्यमंत्री असोत की एक सामान्य माणूस असो, आपला मित्र असो, आपल्या घरातला असो, ती वेळ आपण पाळली पाहिजे, तो शब्द आपण पाळला पाहिजे. ती वेळ आणि शब्द पाळता येत नसेल तर तो एक वेळ देऊ नये, पण दिलेला असेल तर पाळला पाहिजे. एवढा एक मेसेज आपल्या आयुष्यभरासाठी आपण जर बाबासाहेबांच्या चरित्रातून, त्यांच्या शिकवणुकीतून, त्यांच्या व्याख्यानातून घेतला तर मला असं वाटतं की आपण आपलं आयुष्य कृतार्थतेच्या दिशेने घेऊन जाऊ, आपलं आयुष्य उजळून जाईल. हे बेलभंडारा जे बाबासाहेबांचं चरित्र लिहिण्याचं काम माझं चाललं होतं 1999 ते 2010 पर्यंत 11 वर्ष हे काम चाललं होतं. बाबासाहेब बऱ्याच कमी वेळा पुण्यामध्ये असायचे, पर्वतीवरच्या त्यांच्या घरी वाड्यामध्ये, आणि असतील तेव्हा सकाळी आपण 6ची वेळ दिली ही बहुतेक सगळ्यांची नॉर्मल वेळ असायची की पर्वतीला येणारी मंडळी एक सोनचाफ्याचं फूल घेऊन यायची आणि 6 वाजता बाबासाहेबांच्या घरी लाईट दिसतोय म्हणून यायचे आणि भेटायचे आणि तिथून गप्पा सुरू व्हायच्या. त्यामुळे बाबासाहेब बऱ्याच वेळा पुण्यात मला, मग तो पावसाळा असो, हिवाळा असो की उन्हाळा असो, पहाटे 4ची वेळ द्यायची भेटायची. आणि 4 वाजता म्हणजे 3:55 मी थर्मासमधून चहा घेऊन बाबासाहेबांच्या समोर हजर असलो की बाबासाहेब घड्याळाकडे बघायचे आणि आम्ही दोघंच असलो तरी मोठ्यांदा टाळ्या वाजवायचे. दिलेली वेळ पाळणारा एक तरी माणूस आजच्या दिवसभरात पहिल्यांदा भेटला, माझा दिवस चांगला जाईल असं म्हणायचे आणि त्याहून टाळ्या वाजवायचे. हा जो आनंद आहे, ही जी कमिटमेंट आहे, ती वेळेच्या बाबतीत, ती माणसांच्या बाबतीत, ती दिलेल्या शब्दाच्या बाबतीत, आपण उल्लेख केला ती इतिहासाच्या बाबतीत, आणि सगळ्यात जगण्याच्या बाबतीत कमिटमेंट असलेला माणूस म्हणून बाबासाहेबांचं आपल्याला स्मरण कायम होईल. मी आता बाबासाहेबांशी बोलता बोलता, बाबासाहेबांच्या विषयी बोलता बोलता शिवचरित्राकडे पण जाणार आहे, कारण हे 2 विषय वेगळे होऊच शकत नाहीत. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक आणि देशातले नामवंत IPS अधिकारी श्रीयुत अरविंद इनामदार सर गेले, आणि त्यांच्याविषयी मी बाबासाहेबांना विनंती केली की तुमचा खूप काळाचा संबंध होता, कदाचित आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल की जाणता राजाची मूळ संहिता बाबासाहेबांनी जी लिहिली होती ती 6 तासाची होती, ती 3 तासावर एडिट करण्याचं काम, संपादित करण्याचं काम अरविंद इनामदारांनी केलं होतं. म्हणजे शिवचरित्राचा त्यांचाही अभ्यास किती असेल. अशा इनामदार सरांच्यावर एक लेख लिहिण्याच्या संदर्भात बाबासाहेबांना विनंती केली. ते डिक्टेशन देणार होते, पण मला म्हटले सागरराव कोरोनामुळे कदाचित आपली भेट केव्हा होईल माहीत नाही, मी फोनवरनं डिक्टेशन देईन, किंवा मला जमलं तर मी लिहायला लागेन. बाबासाहेबांचा हात थरथरायचा, सही करता येत नव्हती, कारण वय वर्ष 98, 98.5. पण त्याही वयात बाबासाहेबांच्या मनात काही मुद्दे आले आणि त्यांनी नोंद करायला सुरुवात केली. तर मला फोनवर म्हणाले, मी एक 4-5 ओळी लिहिले आणि मी अचानक शिवचरित्रातलं लिहायला लागलो. म्हणजे विषय कुठलाही असो, बाबासाहेब बोलताना, गप्पा मारताना, व्याख्यान देताना किंवा लिहिताना सुद्धा कुठल्याही विषयातून ते शिवचरित्राकडे एकदा गेले की ते जायचे, आणि ते आपल्यालाही, आपल्यापैकी अनेकांना तो अनुभव असेल. अशा बाबासाहेबांना वडील त्यांचे जे मिळाले ते चित्रकलेचे शिक्षक होते. पुण्याच्या पेरुगेट भावे स्कूलमध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, ज्याला 160 वर्ष पूर्ण झालीत, क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांनी ती स्थापन केलेली संस्था, आणि तिथे बाबासाहेब शाळेत दाखल झाले. त्यांचे वडील तिथे चित्रकलेचे शिक्षक होते. दुसरे एक शिक्षक बाबासाहेबांना लाभले, जे राष्ट्रीय कीर्तनकार होते, त्यांचं नाव लक्ष्मणराव पांडुरंगराव फाटक, पाम फाटक. या फाटक सरांचे विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब पुरंदरे, डॉक्टर श्रीराम लागू आणि शरद तळवलकर. मी यासाठी सांगतोय की शिक्षक काय घडवू शकतात, शिक्षक कशी मुलं घडवू शकतात, पालक कशी मुलं घडवू शकतात. असे अनेक शिक्षक त्यांना तिथे, माझगावकर सर असतील, परचुरे सर असतील, इतिहास शिकवणारे अनेक शिक्षक त्यांना पेरुगेट भावे स्कूलमध्ये त्यांना मार्गदर्शनाला मिळाले. पण बाबासाहेबांचे जे वडील होते, बाबासाहेब नेहमी म्हणायचे, त्यांच्या वडिलांचं नाव मोरेश्वरराव बळवंतराव पुरंदरे, म्हणजेच बाबासाहेबांना त्यांच्या आजोबांचं नाव ठेवलेलं होतं. ही पूर्वीच्या काळी आपल्याकडे प्रथा होती. आणि ते चित्रकला जरी शिकवत असले तरी इतिहासाची विलक्षण आवड, मुळातच पुरंदरे घराणं हे सरदार घराणं, मूळचं आजचा जो कर्नाटक प्रांत आहे त्या कर्नाटक प्रांतामधलं 13व्या पिढीच्या पूर्वीचं बाबासाहेबांचं आडनाव हे लोकरस होतं. पुढे ती सगळं कुटुंब स्थलांतरित झालं आणि आजच्या महाराष्ट्रामध्ये आलं. ते पुरंदर, सासवड, जेजुरी त्या भागात आल्यानंतर त्यांचं नाव बदलून पुरंदरे वाघ असं नाव पडलं. त्यामागची एक हकीकत ती बेलभंडारामध्ये पण आलेली आहे की बाबासाहेबांच्या मागच्या पिढ्यांमधली एक स्त्री कऱ्हा नदीच्या काठी पाणी भरायला गेली होती आणि घरी येऊन पाहते तर ओसरीवरती एक वाघ बसलेला आणि त्या स्त्रीचा मुलगा घरामध्ये एकटाच. आणि जेव्हा तिने आत जाऊन बघितलं धाडस करून, तेव्हा तो त्या मुलाला वाघाने काही केलेलं नव्हतं. तेव्हापासून त्या घराण्याला पुरंदरे वाघ असं नाव पडलं. पुढे पुरंदर किल्ल्याची जबाबदारी आणि नंतर त्यातलं वाघ हे नाव बाजूला गेलं आणि पुरंदरे हे आडनाव कायमस्वरूपी राहिलं. मला असं वाटतं पुरंदरे हे आज केवळ आडनाव राहिलेलं नाही, मराठी व्याकरणाचा ज्यांचा उत्तम अभ्यास असेल तर पुरंदरे हे आज विशेषण झालेलं आहे. की पुरंदरे असणं म्हणजे काय हे बाबासाहेबांच्या सबंध आयुष्यात
पण त्यांच्या घराण्यातलेही पूर्वीचे काही इतिहासातले काम करणारी मंडळी होती. अशा घराण्यामध्ये बाबासाहेबांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी 29 जुलै 1922ला पुण्यामध्ये 307 शुक्रवार पेठेत जो शिर्केवाडा आहे तिथं बाबासाहेबांचा जन्म झाला. आणि काय कशा योगायोगाच्या गोष्टी असतात बघा, की सगळी भावंड बाबासाहेबांची ही गुरुवारी जन्मलीत आणि सगळी भावंड ही शनिवारी गेलीत. त्यातला एक बाबासाहेब हा अपवाद झाला. पण मला असं वाटतं की या घराण्याची जी पद्धत होती, त्यातला जो वारसा होता, त्यांच्या सदरेवरती पुरंदरे वाड्यावरती कोण कोण येत होते, आचार्य अत्रेंपासून ते बालगंधर्वांच्या पर्यंत सगळी मंडळी वेगवेगळ्या क्षेत्रातली यायची. आणि छोट्या बाबासाहेबांना प्रश्न पडायचा की आपल्याकडे पुरुष म्हणून आलेले बालगंधर्व वडील जेव्हा रात्री संगीत नाटकाला नेतात तेव्हा इतकी सुंदर स्त्री कसे काय होऊन तिथे काम करतात, कसं काय हे कन्व्हर्शन झालं. आणि पुन्हा ते म्हणायचे की थोडा वेळच बालगंधर्व बघायला मिळायचे, त्यानंतर आम्हाला एकदम जाग यायची ती सकाळी अंथरुणामध्ये, कारण संगीत नाटकं 6-6 तास चालायची, लहान मुलं झोपी जायची. पण त्यांचे वडील घेऊन जात होते त्यांना, कारण त्यांच्या वडिलांना लक्षात आलं होतं की या मुलाचं वेगळेपण आहे, आपल्या मुलांना हे सगळं बघता आलं पाहिजे. त्यांना आतलं कळो 6 तास त्यांना जागा राहायला न मिळो, पण त्यांनी हे सगळं बघितलं पाहिजे, हे ऐकलं पाहिजे, म्हणून ते अशा संगीत नाटकाला न्यायचे. ती जी रसिकता आहे, ती सौंदर्य दृष्टी आहे, तो जो कान आहे, तो बाबासाहेबांचा तयार झाला. आणि त्याच काळात हायरोड्स ऑफ हिस्ट्री या नावाचं एक इंग्रजी पुस्तक त्यांच्या वडिलांनी बाबासाहेबांना आणून दिलं. बाबासाहेब मराठी शाळेत शिकत होते आणि इंग्रजी पुस्तकाचा एक व्हॉल्यूम मुद्दाम बाबासाहेबांच्या वडिलांनी आणून दिला. ते त्यांनी वाचावं अशा अर्थानं नाही, पण इंग्रजी पुस्तक इंग्लंडची माणसं आपला इतिहास कसा लिहितात, तो कशी चित्र घालतात, त्याचं लेआउट डिझायनिंग काय, त्याचं प्रोडक्शन काय, त्याचं बाइंडिंग कसं आहे, हे सगळं त्यांच्या हातातनं जावं. त्यांच्या या प्रकारे पालकत्व जे होतं बाबासाहेबांच्या वडिलांचं, मला वाटतं त्या 100 वर्षांनी सुद्धा असं काही समजून उमजून करणं हे फार दुर्मिळ ठिकाणी होत असेल. त्यावेळचं पहिलं महायुद्ध म्हणजे 1914 ते 18, दुसरं महायुद्ध म्हणजे 1939 ते 45, त्या काळात भारताची भूमिका काय होती, इंग्लंडची भूमिका काय होती, दोस्त राष्ट्र कुठं होती, जपान, जर्मनी, युरोपमधले बाकीचे देश हे कुठं होते, हे बाबासाहेबांचे वडील बाबासाहेबांसहित त्यांच्या सगळ्या भावंडांना घरामध्ये एक काळी घोंगडी ठेवायचे आणि त्याच्यावर खडूनी नकाशे काढायचे आणि जगातल्या देशांमध्ये कुठे युद्ध चालले ते समजावून सांगायचं. मला सांगा, आज आपण व्हिज्युअल एज्युकेशन जे म्हणतो शिक्षण क्षेत्रामध्ये, ते यापेक्षा वेगळं काय आहे? आणि हे समजावून सांगायचे आणि मग त्या त्या ठिकाणी शक्य असेल तर घेऊन जायचे. ज्ञानेश्वरांच्या संबंधी सांगायचे आणि मग आळंदीला घेऊन जायचे. एकदा आळंदीला घेऊन गेले सगळ्या मुलांना आपल्या, त्या अजान वृक्षाच्या खाली निवांत बसून सगळ्यांना तिथे नामस्मरण करायला लावलं. आणि बाबासाहेबांना त्यांचे वडील म्हणाले, बाबासाहेब, आयुष्यात एक लक्षात ठेवा, कितीही तुमच्यावर संकट येऊत, कितीही तुमची निंदा हो, कितीही अपमान होत, कितीही वेदना सहन करायला लागोत, ज्ञानेश्वरांनी एक गोष्ट सांगून ठेवलेली आहे, मा विद्विषा वही, कुणाचाही द्वेष करू नका. बाबासाहेबांनी ते आयुष्यभर सूत्र लहानपणी सांगितलेलं पाळलं. वयाच्या 8व्या वर्षी प्लेगमुळे पुरंदरे कुटुंबीय हे सिंहगडच्या पायथ्याशी एक डोंजे नावाचं गाव आहे, तिथे बाबासाहेबांची बहीण होती, त्यांचं आडनाव ठकार, त्यांच्याकडे प्लेगमुळे पुण्यातून गेलं होतं. आणि मग त्यावेळा बाबासाहेबांच्या वडिलांकडे त्यांनी हट्ट धरला की समोर जो किल्ला दिसतो तो कुठला आहे, तो मला बघायचा आहे. आणि बाबासाहेबांचे वडील या सगळ्या कुटुंबियांना घेऊन सिंहगडला गेले. पहिल्यांदा आधी जी गोष्ट सांगितली होती त्या गोष्टीतला सिंहगड प्रत्यक्ष चालत वयाच्या 8व्या वर्षी बाबासाहेबांनी सर केला. आणि वरती गेल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की वडिलांनी जे जे सांगितले ते आपल्याला इथं दिसतं. हे सगळे कुटुंबीय, तिथे एक राजाराम महाराजांची समाधी आहे, त्या समाधीच्या तिथे गेले. शेजारी सोनचाफ्याच्या फुलांची झाडं होती. कुटुंबातली लहान मुलं कोणी झाडावर चढलं, फुलं खाली टाकायला लागलं, फुलं गोळा करायला लागलं. हे सगळं सुरू असताना बाबासाहेब मात्र त्यातले एक ओंजळभर फुलं घेऊन तिथून जे शांतपणे निघाले, एकटे, वय वर्ष 8, ते वडिलांनी सांगितलेल्या गोष्टीतली वाट लक्षात ठेवून ते थेट गेले ते तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या तिथे. आणि काय त्यांच्या मनात आलं कुणाला ठाऊक, ती ओंजळभर सोनचाफ्याची फुलं घेतली आणि तानाजी मालुसरेंच्या समाधीला वाहिले आणि घट्ट मिठी मारून त्या समाधीला ते रडायला लागले. मुसमुसून रडत तिथे थांबले. थोड्या वेळानंतर तिथल्या कुटुंबियांच्या लक्षात आलं, आईंच्या आणि वडिलांच्या लक्षात आलं की बाकीच्यांच्या बाबासाहेब इथे नाही आहेत, कुठे गेलेत, इथे तर सिंहगडला इतके कडे आहेत, पाण्याची काही ठिकाण आहेत, कुठे पडलेत का. आणि मग शोधाशोध सुरू झाली. बाबासाहेबांचे वडील शांतपणे तानाजी मालुसरेंच्या समाधीच्या वाटेनं गेले, कारण मुलाचं वय 8 असलं तरी बाबासाहेबांच्या वडिलांना त्यांचं वेगळेपण केव्हाच लक्षात आलं होतं. त्यांनी लक्षात घेतलं की बाबासाहेब तिकडेच गेले असतील आणि बघितलं तर बाबासाहेब त्या मालुसरेंच्या समाधीला मिठी मारून बसले होते. वडिलांनी काही बोललं नाही, ते रागावले नाहीत. शांतपणे त्यांनी बाबासाहेबांना हाक मारली, जवळ घेतलं आणि ते परत आले. काही दिवसांनी बाबासाहेबांनी सिंहगड नावाचा मराठी चित्रपट बघितला, ज्यामध्ये तानाजी मालुसरेंचं काम हे कोल्हापूरचे एक कलावंत शंकरराव भोसले यांनी केलं होतं. आणि ते इतकं विलक्षण त्यांच्या मनामध्ये रुतून बसलं की शंकरराव भोसले म्हणजेच तानाजी मालुसरे.
आपण बालजी पेंढारकरांचे चित्रपट बघा आणि त्यातला तो छत्रपती शिवाजी चित्रपट आहे त्यातले बाजीप्रभू बघा, म्हणजे लक्षात येईल की काय त्यावेळची माणसं, त्यांची हाईट आणि काय प्रकारचं रणसंग्राम पावनखिंड लढवायचे असेल तर काय स्टॅमिना असेल, ही माणसं त्यावेळच्याही या आत्ताच्या चित्रपटांमधल्या आपल्याला अभिनेत्यांच्यावरून लक्षात येईल. आणि ते शंकरराव भोसले त्यांच्या मनात जे रुतून बसले. कोल्हापूरला एकदा खासबाग मैदानामध्ये बाबासाहेबांची शिवचरित्रावरची व्याख्यान मला होती. बाबासाहेब हे सांगायला गेले सिंहगड चित्रपटाचा इतिहास, प्रभातचा इतिहास, आणि ते सांगताना बोलून गेले की ते शंकरराव भोसले माझ्या मनात तानाजी मालुसरे म्हणून जे रुतून बसले ते आज तागायत कायम आहेत. बाबासाहेबांचं व्याख्यान संपतंय न संपतंय तोपर्यंत प्रेक्षकांच्यातनं एक झाडझूड दणकट म्हातारा असा स्टेजवरती आला आणि त्यांनी बाबासाहेबांना उचलूनच घेतलं. आणि उचलून घेतल्यावर ते बाबासाहेबांना म्हणाले, मुला तू इतकं छान बोललास, मगाशी तू ज्या तानाजी मालुसरेंचा शंकरराव भोसलेचा उल्लेख केलास तो मीच. आणि त्यांना इतकं धन्य वाटलं की बाबासाहेब म्हणाले, शंकरराव भोसलेंनी मला उचलून घेतलं म्हणजे मी सिंहगडाच्या एखाद्या कड्यावरतीच मी बसलोय का काय असं मला वाटायला लागलं. आणि हे वाटण्यापुरतं नव्हतं, बाबासाहेबांच्या मधला इतिहास संशोधक हा सुद्धा किती वेगळा होता हे लक्षात येईल. हे बाकीचे इतिहास संशोधक किती जण करत असतील, कुणाला शक्य होत असेल माहीत नाही. मी इतिहासाचा एक विद्यार्थी अभ्यासक आहे, पण आम्हाला स्टुलावर चढलं तरी पडायची भीती वाटते. या अवस्थेत असताना बाबासाहेब त्या सिंहगडावरचा तानाजी कडा, जिथून तानाजी मालुसरे सिंहगड चढून गेले, तो तानाजी कडा स्वतःच्या मुलाला पाठीशी बांधून कुठलाही आधार न घेता चढून गेले. ज्या मार्गाने राजगडहून शिवाजी महाराज मग पुढे आग्र्याला गेले तो 1666चा काळ तुम्हाला माहित आहे. मी त्या तपशिलात आता जाणार नाही, पण तो जो काळ आहे तो गेलेला काळ आहे. तो राजगडहून शिवाजी महाराज गेले ते 5 मार्चला निघाले 1666. पुढे 12 मेला आग्र्याला पोहोचले. आणि आग्र्याची जी ऐतिहासिक सुटका आहे की जी शक्यच नाही असं वाटत होतं, जिथे पुढे गोमंतकाचा संबंध येतो, गोव्याचा येतो, मी थोड्या वेळाने येईन, ते 17 ऑगस्टला निघाले आग्र्याहून आणि पुढे साधारण 12 सप्टेंबरला राजगडला पुन्हा पोहोचले. केवढा वेळ ते स्वराज्याच्या बाहेर होते बघा. हा सगळा मार्ग बाबासाहेब चालत राजगडहून आग्र्याला गेले. जिथून पन्हाळ्याहून विशाळगडला शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटले आणि पावनखिंडीतलं जे युद्ध झालं, बाजीप्रभू, त्यांचे बंधू फुलाजी प्रभू आणि इतर सगळे बांदल आणि मावळे, की ज्याच्यामध्ये वीर शिवा काशीद यांनी हौतात्म्य पत्करलं, त्याच मार्गाने त्याच तिथीला त्याच दिवशी बाबासाहेब, गोनी दांडेकर आणि माझे भाग्य माझे वडीलही त्याच्यात होते, ज्यांच्यामुळे बाबासाहेबांचा परिचय हा माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या कुटुंबियांना झाला. आणि त्यांनी ही गोष्ट मला सांगितली, पुढे बाबासाहेबांनी सांगितली, आप्पा दांडेकरांनी सांगितली, त्याचे तपशील मी याच्यामध्ये घातलेले आहेत. हे असं करणारे इतिहास संशोधक फार कमी आहेत. की मगाशी आपण उल्लेख केलात की तो फक्त पुरावा नाही, म्हणजे शिवचरित्रामध्ये शिवाजी महाराजांनी उजवा हात वर केला असा संदर्भ असेल तर तो कशातून घेतलेला आहे. असे राजा शिवछत्रपतीमध्ये 94 मराठी, 14 इंग्रजी पुस्तकांमधले, ग्रंथांमधले 1384 संदर्भ बाबासाहेबांनी राजा शिवछत्रपतीच्या 1957 मध्ये प्रकाशित झालेल्या आणि आता जवळजवळ 23 आवृत्त्या झाल्या, लक्षावधी वाचकांपर्यंत जगभरातल्या गेल्या, या सगळ्यात हे संदर्भ दिलेले आहेत. काय टोकाचा अभ्यास आहे बघा. आणि तो अभ्यास फक्त पुस्तकी नाही, तो खोलीत बसून नाही, तो लायब्ररीत बसून नाही, तो महत्वाचाच आहे, पण त्याच्या बरोबरीने हे सगळ्या गोष्टी बघणे. त्यामुळे बाबासाहेबांच्या बरोबरचा इतिहास हा आपण केवळ ऐकत नाही, तो इतिहास आपणही त्यांच्या बरोबर जगतो आणि मग त्या काळात जातो. क्षणार्धात थोड्या वेळात बाबासाहेब आपल्याला वर्तमान काळात घेऊन येतात. मग तो अमेरिकेने ज्याप्रमाणे लादेनवरती हल्ला केला, तो शिवाजी महाराजांचा गनिमी कावा कसा असेल तो अमेरिकेने शिकला, आपण का शिकत नाही असा प्रश्न त्यांचा क्षणभरात येतो. तेच बाबासाहेब क्षणभरात विनोद करतात आणि आपल्यामध्ये मुरतात. एकदा एक अंगाने थोड्या लठ्ठ असलेल्या एक स्त्री बाबासाहेबांना म्हणाली की बाबासाहेब, मी असं ऐकलंय की 1674 साली जो राज्याभिषेक रायगडावरती शिवाजी महाराजांना झाला त्यावेळेला हत्ती रायगडवरती गेले होते असं मी ऐकलंय, कसे गेले असतील, माणसांना चढणं अवघड आहे. बाबासाहेब क्षणभरात म्हणाले, तुम्ही माझ्याबरोबर रायगडला चला, म्हणजे मग तुम्हाला अंदाज येईल की हत्ती कसे गेले असतील. यातला जो विनोद आहे की न बोचणारा विनोद, पण त्या प्रसंगानुसार इतिहास वर्तमान काळात आणि तो मराठी साहित्यामध्ये पेरण्याचा हा बाबासाहेबांचा जो आयुष्यभराचा प्रयास आहे तो इतका प्रचंड आहे की एकदा प्रतापगडचे जे भवानी मातेचे पुजारी आहेत, त्यांचं नाव आहे हडप आडनाव, त्यांनी जेव्हा बाबासाहेबांना निरोप पाठवला की शिवचरित्राशी संबंधित एक कागद मिळालाय, एक पत्र मिळालंय, आषाढाचा महिना होता, मुसळधार पाऊस, मी सांगतोय ही घटना 50-60 वर्षांच्या पेक्षा आधीची, आणि तो निरोप मिळाल्या हातात बाकी गरिबीमुळे साधनं काय नाहीत. मी ज्या पुरंदरे वाड्यामध्ये चांदीच्या ताटातल्या 1200 जणांच्या पंक्ती उठायच्या, त्याच बाबासाहेबांना वडिलांच्या निधनानंतर दारिद्र्याचे इतके चटके
टोकाचे सहन करावे लागले की प्रसंगी आपल्या मुलीला थोरल्या 1 कप दूध आणि पावाचा तुकडा सुद्धा देणं अवघड झालं. अशा परिस्थितीत शिवचरित्राचा अभ्यास, त्याचं संशोधन, ती भटकंती, ही निष्ठा बाबासाहेबांनी सोडली नाही कधी. आणि ते कळल्यानंतर त्या आषाढाच्या मुसळधार पावसामध्ये पुण्याहून, आज ते एक्सप्रेस हायवेमुळे घाट आपल्याला दिसत नाही, 3 घाट चढून बाबासाहेब सायकलने प्रतापगडला गेले. याचं वर्णन गोनी दांडेकरांनी लिहून ठेवलंय. महाबळेश्वरच्या एसटी स्टँडवर त्या मुसळधार पावसामध्ये एक कोणतरी तरुण दाढीवाला सायकल घेऊन जाताना बघितला, त्याने हाक मारली, अंदाजाने, आणि ते होते ते बाबासाहेब होते. एका कागदासाठी इतके प्रचंड कष्ट करणारे बाबासाहेब. आणि मग जो पुढे मगाचा मुद्दा आला की गोवा मुक्ती संग्राम असेल, दादरा नगर हवेलीचा संग्राम असेल, तो बाबासाहेबांनी क्रांतिकारक म्हणून लढवला. ऑगस्ट 1954 जो दादरा नगर हवेलीचा प्रांत अजून मुक्त व्हायचा होता, पोर्तुगीजांच्या तडाख्यात सापडला होता. आपल्याला माहित आहे की 1510 मध्ये पोर्तुगीज इथं आले. तेव्हापासून भारत स्वतंत्र झाला तरी गोवा आणि हा भाग स्वतंत्र झालेला नव्हता दादरा नगर हवेलीचा. ते जे शल्य भारतीयांच्या मनामध्ये होतं ते याही तरुणांच्या मनामध्ये होतं. आणि मग त्याची तयारी चालू असताना, ती 2 वर्ष आधी ती तयारी सगळी झाली. आणि इतिहास संशोधक मंडळामध्ये एकदा बाबासाहेब बसले असताना निरोप आला की आपल्याला दादरा नगर हवेलीच्या ठिकाणी रणसंग्रामासाठी जायचं आहे. कोण कोण होते त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये मगाशी ज्यांचा उल्लेख झाला, राजेंद्र देसाईजींनी केला, प्रभाकर पंत प्रभू सिनारी, जनाप्पा कामत, विश्वनाथ लवंदे, आणि जे आपल्या व्हायोलिनच्या केसमधून लाईट मशीन गन घेऊन आले ते असे प्रख्यात गायक आणि संगीतकार सुधीर फडके, ग्राहक पंचायतीचे बिंदू माधव जोशी, असे जवळजवळ 92 जण त्या पहिल्या तुकडीमध्ये होते. आणि सगळे पुण्याहून रेल्वेला गेले, मग वापीला गेले. तो सेल्वासाचा जो भाग होता, वाटेत एक पिपरिया नदी लागते, त्या पिपरिया नदीच्या काठी लवेच्छा नावाचं गाव आहे. त्या लवेच्छा गावातला पोर्तुगीजांचा कस्टमचा एक नाका हा आपल्या या क्रांतिकारकांनी बळकावलेला होता. आणि त्या रात्री पुण्याहून रेल्वेनी प्रवास, तिथून पुढे चालत जाणं, या सगळ्यामध्ये प्रचंड मुसळधार पाऊस, या सगळ्यामध्ये पोटात अन्नाचा कण नाही. आणि त्या लवेच्छाच्या कस्टमच्या नाक्यामध्ये उतरल्यानंतर हे सगळेजण, तिथल्या गावकऱ्यांनी त्या दिवशी रात्री या 2-2.5 दिवस भुकेलेल्या सगळ्या क्रांतिकारकांना तिथे आमटी भात घातला. पण आमटी भात द्यायचा तर चोरून सगळा द्यायचा, कुणाला माहीत नसताना द्यायचा. वाढायचं कुठे? त्या कस्टमच्या नाक्यामध्ये या मंडळींनी बसल्यानंतर पावसामध्ये फडकी भिजवली आणि खालच्या फरशा स्वच्छ केल्या आणि त्या फरशीवरती प्रत्येकाने आमटी भात ओतून खाल्ला. या प्रकारचे कष्ट. आणि त्यातून तो पोर्तुगीजांचा झेंडा जेव्हा तो सेल्वासाचा सापडला, जो मगाशी आपण त्या चित्रफितीमध्ये बघितला, तोही कुणीतरी यातला तो झेंडा ओढून फाडणार होता, तेव्हा बाबासाहेब ओरडले की तो झेंडा पाडू नका, पोर्तुगीजांवर आपण जो विजय मिळवलाय त्याचा तो पुरावा आहे. अशा काळात सुद्धा पुरावा आपल्याकडे पाहिजे, यावरची जी बाबासाहेबांची निष्ठा. मला असं वाटतं की बाबासाहेबांनी असा प्रचंड इतिहास जगण्याचे जे मार्ग आहेत ते सगळ्या मार्गांनी ती निष्ठा जपली. आणि मी मगाशी ज्याचा उल्लेख केला, जो गोमंतकाच्या संदर्भातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे, की ते 12 सप्टेंबर 1666ला आग्र्याहून सुटले, राजगडला पोचले. त्या दिवशी 13 ते 16 सप्टेंबर 1666च्या दरम्यान ते आजारी असल्याची नोंद होती. पण या सगळ्यामध्ये इतक्या प्रचंड औरंगजेबासारख्या अत्यंत राक्षसी माणसाच्या मगरमिठीतून सुटल्यानंतर, आपल्या घरी परतल्यानंतर, आपण चुकून असं काही एखादं काम केलं, मी इतकं मोठं तर म्हणतच नाही, ते शक्यच नाही, मुळात आपण औरंगजेबाकडे जाणारच नाही, त्याच्यासाठी आग्र्याला जायची काय गरज आहे? त्या सेटलमेंट सगळ्या इथे राहून सुद्धा होऊ शकतातच की. म्हणजे मगाशी ते सांगताना मला इतकं वाटत होतं की खरं तर बाबासाहेबांच्या निमित्तानं आपण पुन्हा महाराष्ट्राचंच गोव्यावरती प्रेम किती आहे हे मगाशी सांगत होतात मगाचपासून. महाराष्ट्राला गोव्याविषयी वाटणारा जिव्हाळा किती आहे, बेळगावविषयी वाटणारा जिव्हाळा किती आहे, म्हणजेच बृहन महाराष्ट्र, जिथे तिथे मराठी भाषिक आहेत, ज्यांच्यासाठी शिवाजी महाराजांनी मोठं कार्य केलं, संभाजी महाराजांनी कार्य केलं, त्यांच्याविषयी जिव्हाळा किती आहे हे बाबासाहेबांच्या निमित्तानं आपण मगाशी सांगत होतात. तुम्हाला खरंच सांगतो की आजही महाराष्ट्राला गोव्याबद्दलची जी ममता आहे, ती ममता महाराष्ट्राची जास्त आहे, लक्षात घ्या. आता गोव्यामध्ये ममताचे प्रकार वेगवेगळे दिसतील आपल्याला, पण महाराष्ट्राची जी ममता आहे, ते जे प्रेम आहे, तो जो जिव्हाळा आहे, ती जी आपुलकी आहे, ती बाकीच्यांची सिजनल असेल असं मला वाटतं. अशा अर्थानं महाराष्ट्राच्या बद्दलचं आपलं प्रेम आणि गोवा हे जे भावंडांच्या मधलं प्रेम आहे, म्हणून ते आत्तापासून नाही तर शिवकाळापासून काय आहे. तो मुद्दा होता की राजगडला 12 सप्टेंबरला महाराज पोचले, 4-5 दिवस आजारी होते, पण त्या सगळ्या काळात राजगडला पोचण्याआधीपासून शिवाजी महाराजांच्या मनात हा संकल्प होता की जो गोवा पोर्तुगीजांच्या तावडीत सापडलेला आहे तो आपण मुक्त केला पाहिजे.
म्हणजे इतक्या मोठ्या जीवावरच्या संकटातून उठल्यानंतर सुद्धा शिवाजी महाराजांच्या मनामध्ये प्लॅनिंग काय आहे, तर आपला पारतंत्र्यात एका टोकाचा समुद्र किनारपट्टीवरचा जो भाग आहे तो आपण जिंकला पाहिजे, त्याला तिथे स्वातंत्र्य मिळवून दिलं पाहिजे. अनन्वित अत्याचार आपल्या जे बांधवांच्यावरती होतात ते थांबवले पाहिजेत. केवढं मोठं काम आहे, केवढी मोठी महत्वाकांक्षा आहे, केवढं मोठं स्वप्न आहे. आणि मग विद्यार्थी मित्रांनो, मला सांगावंसं वाटतं की परीक्षेत मार्क्स कमी पडले, आता सरकारी कृपेने ते कमी पडतच नाहीत. कोरोनाचा तर इतका चांगला प्रभाव आहे की 90-95% खाली कुणी नाहीच आहे. स्पोर्ट्सचे ॲड केले तर 100पेक्षा जास्त मार्क्स मिळतात. म्हणजे आपल्यालाच हिशोब कळत नाही नेमके इतके मार्क्स कसे काय आपल्याला दिले. पण समजा कमी मार्क्स पडले, फार कशाला बाबासाहेबांचंच उदाहरण समोर ठेवा. बाबासाहेब हे मॅट्रिकला गणितात नापास झाले होते. त्या बेलभंडारात सगळे तपशील आहेत. तुम्हाला इतका मोठा दिलासा आहे, बाबासाहेबांसारखा पद्मविभूषण मिळवलेला इतिहास संशोधक जर मॅट्रिकला गणितात नापास होऊ शकतो, तर आपल्याला कुठल्या तरी एखाद्या पेपरला 2-5 मार्क कमी पडले म्हणून आत्महत्या करण्याचे मार्ग जी मुलं मुली स्वीकारतात, त्यांनी असं अजिबात करता कामा नये. आयुष्य हे एकदाच मिळालेलं आहे, ते इतकं मोठं आहे, इतकं छान आहे, ते इतकं आपल्या सहित आपल्या समाजाच्या आणि देशाच्या कारणी लावण्यासाठी मिळालेलं आहे. असं असताना कुठल्या तरी पेपरच्या आपल्या मार्कांच्या पायी आपला जीव आपला देव इतका तो स्वस्त नाहीये. त्या मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये त्यावेळच्या गणितात बाबासाहेब नापास झाले. खरं तर त्यांच्या घराण्यातले ते पहिले मॅट्रिक होणारे विद्यार्थी होते, पण ते मॅट्रिक होणं 1 वर्ष पुढे सरकलं. पुढच्या वर्षी बाबासाहेबांनी करावं काय, आपल्याकडे जी स्ट्रेंथ आहे, आपल्याकडे जी ताकद आहे, आपल्याकडे जे भांडवल आहे त्याचा उपयोग कसा करावा हे यातनं लक्षात येतं. की बाबासाहेबांचं गणित कच्चं होतं, ते कच्चं म्हणजे पुढच्या हिशोबांमध्ये सुद्धा कच्चंच राहिलं आयुष्यभर. पण ते गणित मॅट्रिकला ते नापास झाल्यानंतर बाबासाहेबांनी काय करावं, ती आठवल्यांचं जॉमेट्री आणि त्यावेळची जी बीजगणितातली जुनी पुलंच्या तुम्ही बिगरी ते मॅट्रिकमध्ये ऐका, त्याचे तपशील सगळे आहेत. ते जे पुस्तक होतं ते पुढच्या वर्षी गणिताचं पुस्तकच बाबासाहेबांनी पाठ करून टाकलं. कारण बाबासाहेबांची ताकद होती ती स्मरणशक्ती. एकदा वाचलं की लक्षात राहण्याचा जो मुद्दा आहे तो, आकड्यासहित सगळं पाठ. पण गणित आवडत नसल्यामुळे आपल्यापैकी बहुसंख्य जनता तेच म्हणत असेल, गणित आवडतच नाही मुळात, मग भीती वाटायला लागते. त्यांनी सगळं पाठ केलं, पण बाबासाहेब म्हणायचे गणितामध्ये एबीसीच्या ऐवजी PQR आलं की माझं गणित चुकायचं. खरं तर ते सगळं सारखंच असायचं, पण तरी पण चुकायचं. तरीही गणिताचं पुस्तक पाठ केल्यामुळे त्यावेळचे जे 35% असतील ते कसे बसे गेले आणि बाबासाहेब मॅट्रिक झाले. ते म्हणाले की मी घराण्यातला पहिला मॅट्रिक झालेला आनंद असताना सुद्धा मी घरच्यांना पेढे द्यायला पाहिजेत लगेच लक्षात आलं असताना सुद्धा मी पेढे नंतर घेतले. आधी काय केलं तर ते जे गणिताचं पुस्तक होतं आठवल्यांचं ते घेतलं, पिशवीत घातलं, सायकल घेतली, ते पुण्याचं खडकवासला धरण गाठलं आणि धरणात गणिताचं पुस्तक बुडवलं. थोडा वेळ थांबले, जशी तुकारामांची गाथा वरती आली होती इंद्रायणीमधून तसे काय गडबड होईल का काय म्हणून थांबले. ते पुस्तक पुन्हा वर येऊ नये, तेव्हापासून जे गणिताचा माझा संबंध संपला. बाबासाहेब सांगतात आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची अपयश आपल्याला येतात, अनेक संकट येतात, अनेक कसोटीचे प्रसंग येतात, अनेक जीवावरचे प्रसंग उद्भवतात. पण त्या सगळ्यातून आपण शांतपणे संयम ठेवून ज्या वेदना होत आहेत, जे अपमान होत आहेत, ते सगळं सहन करून कसं जगावं यासाठीचा वस्तुपाठ म्हणून बाबासाहेबांचं चरित्र आणि बाबासाहेब ज्या प्रेरणेमधून ते शिकले ते शिवाजी महाराजांचं चरित्र. मला असं वाटतं हे आपण एकदा अभ्यासाल. त्यातलं कुठलंही पान आपल्याला अशी अडचण वाटली, संकट वाटली की त्यावेळेला काढलं तर लक्षात येईल की आपलं आयुष्य फारच किरकोळ आहे. आपल्याला काहीच दुःख नाही आहेत, काहीच वेदना नाही आहेत, काहीच अपमान नाही आहेत. आपल्याला कुणीतरी आई वडील काही बोलले म्हणून आपण मुलं आज आत्महत्या करायला जातात, शिक्षक काही बोलले म्हणून आत्महत्या करायला जातात. मला असं वाटतं हे समजावून घेण्याची गरज आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी ठरवल्यानंतर त्याचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं की इथे सावंतवाडीच्या जवळ जो मनोहरगड आहे, त्या मनोहरगड तो स्वराज्यामध्ये होता त्यावेळा. तिथे शिवाजी महाराजांनी काही सैनिक नेऊन ठेवले, तिथे स्वतः ते मुक्कामला आले. म्हणजे मनोहरगड आहे, पुढे मनसंतोषगड आहे, पुढच्या बाजूला तुम्ही तिलारीच्या जवळ गेलात की पारगड किल्ला आहे, पुढे खानापूर बेळगावच्या तिकडे गेलात की भीमगड किल्ला आहे. हे एकट्या गोमंतकात जवळजवळ 40 लहान मोठे ऐतिहासिक किल्ले आहेत. तर त्या मनोहरगडावर शिवाजी महाराजांचा मुक्काम होता. त्याच वेळा त्यांनी खानापूरच्या भीमगडावरती काही सैनिक ठेवले होते. त्याच वेळा कोकणात राजापूरमध्ये काही सैनिक ठेवले होते की चारी बाजूने एकाच वेळी पोर्तुगीजांच्या वरती हल्ला करून हा प्रदेश त्यांच्या बेडीतून पारतंत्र्यातून मुक्त करावा, हे प्लॅनिंग होतं. अर्थात दुर्दैवाने ते प्लॅनिंग सक्सेसफुल झालं नाही, त्याच्यात अडचणी आल्या. कारण त्यावेळचा जो इथला गोव्याचा गव्हर्नर होता विसेंती आल्वा, तो नोव्हेंबरमध्ये 1607 गेलाय, पण ते प्लॅनिंग सक्सेसफुल झालं नाही. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांना जितकं यश मिळायला पाहिजे ते यश मिळालं नाही. पण स्वातंत्र्यासाठीचे प्रयत्न आणि पोर्तुगीज ज्या पद्धतीनं आधी शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्यावेळेच्या या विसेंती आल्वाचे 2 पत्र आहेत
की शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत अडकून पडल्यानंतर एक शत्रू म्हणून त्या गव्हर्नरला जो आनंद झाला असेल पोर्तुगीजांचा, तो आनंद त्यांनी लिस्बनला आपल्या तिथल्या प्रमुखाला कळवण्यासाठी एक पत्र पाठवलं होतं. त्यावेळेला इथून गेलेली पत्र किनारपट्टीवरची युरोप, लिस्बन असेल, स्पेन असेल, पोर्तुगाल या सगळ्या ठिकाणी पोचायला बोटीनी, जहाजानी जवळजवळ 6-6 महिने लागायचे. ते पहिलं पत्र पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की आपला एक या किनारपट्टीवरचा फार मोठा शत्रू हा औरंगजेबाच्या तावडीत आग्र्याला सापडलेला आहे आणि पुन्हा येण्याची काही शक्यता नाही. ते कैदेत होते, याचा अर्थ ते पुन्हा येणारच नाहीत हे या गव्हर्नरनी गृहीत धरून ते पत्र आपल्या पोर्तुगालच्या प्रमुखाला पाठवलं होतं. पण त्याच्या दुर्दैवाने महाराज सुटले आणि ते पहिलं पत्र पोचायच्या आधीच या गव्हर्नरवरती दुसरं पत्र पाठवायची वेळ आली की आश्चर्याचा धक्का बसला इथल्या सगळ्यांना की शिवाजी महाराज त्या आग्र्याहून सुटले. आता ती दोन्ही पत्र तिकडे केव्हा मिळाली असतील भाग नाही, पुढे हा गेला. ही दोन्ही पत्र गोव्यामधले ख्यातनाम इतिहास संशोधक पांडुरंगराव पिसुर्लेकर यांच्यामुळे ही अभ्यासाला मिळाली, इतिहास संशोधकांना मिळाली. ते लिस्बनच्या तिथल्या इतिहास संशोधन केंद्रांमध्ये जाऊन अभ्यास करायचे. पुढे बाबासाहेबांची आणि त्यांची पुणे विद्यापीठामध्ये एकदा भेट झाली जेव्हा बाबासाहेबांचं शिवचरित्र लिहून झालं होतं. त्यामुळे ही पत्र बाबासाहेबांच्या शिवचरित्रामध्ये समाविष्ट झालेली नाहीत किंवा गोमंतकाचा जो स्वातंत्र्य संग्राम त्यामध्ये आलाय त्यामध्ये नाही आहेत. पण ही नंतर बाबासाहेबांनी सांगितलं की पिसुर्लेकरांच्या संशोधनामुळं हे आम्हाला कळलं आणि हे तिथपर्यंत शिवाजी महाराजांच्या सुटकेची, आग्र्याच्या सुटकेची जी दहशत होती ती गेली. त्यावेळेला एक सखो कृष्ण लोहकरे या नावाचा शिवाजी महाराजांचा वकील इथे कुंभारजुव्याला होता. म्हणजे एकाच वेळी महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणून सैन्य आणणे, ते सैन्य मुक्कामाला ठेवणे, याचे एक मिलिटरीचं प्लॅनिंग आणि दुसरीकडे वेळ पडली तर वकिलांच्या मार्फत ज्या गोष्टी करायच्या इथपर्यंत महाराजांचं प्लॅनिंग होतं. आणि मग त्याच काळात महाराजांनी पहिल्यांदा सप्तकोटीश्वराचं दर्शन घेतलं. पोर्तुगीजांनी ज्या पद्धतीने त्या मंदिराची वाट लावली होती, तिथली सप्तकोटीश्वराची मूर्ती एका शेताच्या बांधावर आधी टाकली होती, नंतर ती विहिरीच्या काठावर ठेवली होती अपमान व्हावा त्याचा म्हणून. आणि त्यातून पुढे मग महाराजांची पूजा झाली. त्यावेळेला तिथल्या पुजाऱ्यांनी त्यांना विनंती केली, महाराजांनी होकार दिला. मग सप्तकोटेश्वराचं मंदिर, त्याचं बांधकाम, पुढे छत्रपती संभाजी महाराजांचा तिथला संदर्भ जो आहे. त्यामुळे गोमंतकाच्या स्वातंत्र्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज, पुढे संभाजी महाराज आणि पेशव्यांच्या काळात सुद्धा जे प्रयत्न झाले त्यातला काही तर भाग महाराजांनी घेतला होता, साखळी डिचोली असेल, आणि मग पुढे बांदा, अरुंदा, सावंतवाडी हा भाग घ्यायचं त्यातलं नियोजन होतं. तर मला असं वाटतं की हे शिवाजी महाराजांचं जे गोमंतकाच्या संदर्भातलं प्रेम आहे याचा बाबासाहेबांना एक विलक्षण अभिमान होता आणि ते वारंवार सांगायचे. मराठीच्या संदर्भात जर बाबासाहेबांना कोणी बेळगाव किंवा गोव्याचा विषय काढला की मराठी लोक कुठे आहेत तिथं, तर बाबासाहेब चिडायचे, फार रागवायचे. कारण हा आपलाच भाग आहे. दुर्दैवाने तो आधी पोर्तुगीजांच्या किंवा आता कर्नाटक सरकारच्या ताकदीत सापडलेला आहे. पण तिथले मराठी बांधव ज्या पद्धतीनं, आपण मगाशी संभवामी युगे युगेची जन्मकथा सांगत होतात की ती तुम्ही इथे करत होतात आणि मी पुण्यात ऐकत होतो, असा तो प्रसंग होता. की जाणता राजाच्या संदर्भात आमच्या चर्चा होताना बाबासाहेब सांगायचे की जाणता राजामधून प्रेरणा घेऊन असंच एक संभाजी महाराजांवरचं महानाट्य, चित्रलेखा माने कदम म्हणून रहिमतपूरच्या माने घराण्यातल्या वहिनी आहेत, त्यांनी ते बसवलं होतं. आता डॉक्टर अमोल कोल्हे बसवत आहेत हिंदीमध्ये एक संभाजी महाराजांवरचं महानाट्य. या सगळ्या प्रेरणा जाणता राजाच्या आहेत आणि त्याचा बाबासाहेबांना इतका आनंद असायचा की आपण काहीतरी थोडंफार करतोय, याच्यातून प्रेरणा घेऊन जगभरात आणखीन कोण कोण वेगवेगळी मंडळी काय काय जे करतायत त्याचा मनापासूनचा आनंद असायचा. ती खरोखरीच आपण म्हटलात ती श्रीमंती ही मनाची श्रीमंती होती. आणि त्या अर्थानं गोव्याचं कौतुक हे बाबासाहेब काय आणि मायासहित सगळ्या महाराष्ट्रात, आजच्या भौगोलिक महाराष्ट्रात राहणाऱ्या सगळ्यांना आहे. त्याचं एक प्रातिनिधिक मी काही गोष्टी वाचून दाखवतो म्हणजे आपल्यालाही कळेल. गोवा आणि महाराष्ट्र यांच्यात दुजाभाव नसावा, कसल्या तरी नादानं पछाडलं जाणं हे गोव्यातल्या भूमिपुत्रांचं एक वैशिष्ट्यच आहे. जत्रांमध्ये अवसर येतात, घुमटे दणदणू लागली, जगाटीचा आणि झांजांचा घणघणाट सुरू झाला की काही माणसांच्या अंगात येतं, मग ती नाचू लागतात, घुमू लागतात. काही वेळानं तो भार उतरतो पण आपले संस्कार ठेवून जातो. अवसराच्या जोडीला सगळीच माणसं कमी अधिक प्रमाणात भारावलेली असतात, त्यांचा भार संपूर्णपणे उतरत नाही. जगण्याचे क्षेत्र कुठलेही का असेना, अंगात आल्यासारखे एखाद्या गोष्टीच्या मागे लागण्याचा गुण गोव्यात मला तरी अधिक वाटला. म्हणूनच जगावेगळी वेडे घेतलेली माणसं गोव्यानं अधिक दिली. खापरूमामा पर्वतकरांसारखा लईच्या वेडावानं भारावलेला माणूस, संगीताच्या अद्भुत आराधनेत वेडावलेले दीनानाथ मंगेशकर, इतिहास संशोधनात स्वतःला हरवून घेणारे पिसुर्लेकर, रंगरेषात आयुष्य झोकून दिलेले दीनानाथ दलाल, कुणी रंगमत्त, कुणी स्वरमत्त, कुणी लयमत्त, कुणी ज्ञानमत्त, एवढासा प्रदेश पण कसल्या तरी अलौकिकाचा अवसर अंगात आल्यासारखे जगलेले कितीतरी कलावंत आणि ज्ञानवंत इथे निपजले. कसला तरी हट्ट घेतल्याशिवाय जगताच न येणारे. हे पु ल देशपांडेंनी गोव्याच्या संदर्भात लिहून ठेवलंय.
एका देशपांड्यांचं गोव्याबद्दलचं प्रेम आपल्यापर्यंत पोचवावं म्हणून मी हा दुसऱ्या देशपांड्याने केलेला प्रयास होता. आपण जी संभवामी युगे युगेची कहाणी सांगितली ती ह्या एका वेडाचंच प्रतीक आहे. अशी झपाटलेली माणसं इतक्याच्या छोट्याशा परिषद आजही मला भाग्य आहे की गेली 25 वर्ष ज्यांचा सहवास लाभला, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ शास्त्रज्ञ आपल्या इथले माशेलचे, बाबासाहेबांची आणि त्यांची ज्या वेळा भेट व्हायची. मगाशी देसाई साहेबांनी महाराष्ट्र भूषणचा उल्लेख केला 2015च्या, त्या संदर्भातल्या ऐन वादाच्या वेळा डॉक्टर माशेलकरांची ही प्रतिक्रिया होती की बाबासाहेब हे संशोधकांचे संशोधक आहेत, इतिहासाचं संशोधन कसं करावं या संदर्भातला बाबासाहेबांचा जो मानदंड आहे तो इतर संशोधकांनी लक्षात घेण्याजोगा आहे. त्या अर्थानं बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण हे आमच्या आधीच मिळायला पाहिजे होतं, ही डॉक्टर माशेलकरांची प्रतिक्रिया होती. अशी कितीतरी माणसं ही गोव्याने दिलेली आहेत. कोकण किनारपट्टीने तर भारताला सर्वाधिक भारतरत्न ही कोकण किनारपट्टीने दिलेली आहेत. गोव्यापासून जर सुरुवात केली आपण, मग लता दिदी असतील, पुढे सचिन तेंडुलकर आहेत, पुढे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत, महर्षी कर्वे आहेत, विनोबा भावे आहेत आणि पांडुरंग वामन काणे महामहोपाध्याय, अशी 6-7 भारतरत्न ही या कोकण किनारपट्टीनं दिलेली आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की याबद्दलचं प्रेम आपण जे बाबासाहेबांचं गोव्याबद्दलचं मगाशी त्या निमित्तानं सांगत होतात, जाणता राजाच्या कलाकारांच्या निमित्तानं सांगत होतात, ते नक्की तसं आहे. आणि ते त्यांच्या बोलण्यात यायचं, त्यांच्या वागण्या बोलण्यात तर ते कायमचं असायचं. आणि त्यामुळे बाबासाहेबांच्यावरती जे आपण सगळे निष्ठेनं आज त्यांच्या चरित्रातून काही घेता येईल का हे तपासतो, तेव्हा काही गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्यासमोर आल्या तर लक्षात येईल की हे चरित्र किती महान आहे. शिवचरित्र जितकं प्रेरणादायी आहे तसंच बाबासाहेबांचं चरित्रसुद्धा प्रेरणादायी. 1957 साली राजा शिवछत्रपती हा महाग्रंथ 1000 पानांपेक्षा जास्त प्रकाशित झाला, पण त्यावेळी बाबासाहेबांना 30,000 रुपयांची गरज होती हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी. पैसे तर नव्हते, उभे कसे करायचे. बाबासाहेब पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळात नोकरीला लागले संशोधक म्हणून. त्यावेळचा बाबासाहेबांचा पगार होता महिन्याला 100 रुपये. आणि बाबासाहेबांना नोकरीला घ्यायचं म्हणून बाबासाहेबांचे जे गुरु होते, ज्यांचा मगाशी आपण छायाचित्र बघितलं, प्राध्यापक गणेश हरी खरे, हे बाबासाहेबांचे इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातले फार मोठे गुरु. पुढे शंकरराव जोशी होते, सरदार आबासाहेब मुजुमदार होते, त्र्यंबक शंकर शेजवलकर होते. पण गणेश हरी खरेंच्या बाबतीत बाबासाहेबांचा जो कोपरा आहे, हळवा कोपरा, बाबासाहेब ज्यांना खूप मानायचे, प्राध्यापक खरेंना 10 भाषा येत होत्या. 10 भाषा येत होत्या. 53 पुस्तकं आणि 350 शोध निबंध, रिसर्च पेपर्स हिस्ट्रीमधले गणेश हरी खरेंचे प्रकाशित झाले होते. तरी सुद्धा इतिहास संशोधक मंडळाच्या आवारात, मगाशी जी इमारत जुनी पुण्यातली आपण बघितली, त्याच्या आवारात एक सदरा आणि पॅन्ट किंवा लेंगा हा घालून गणेश हरी खरे दुसरा धुवून वाळत घालून मग आत येऊन बसायचे. या गरिबीमध्ये इतिहास संशोधक काम करत होते. तेव्हा बाबासाहेबांना तिथे घ्यायचं ठरलं म्हणून त्यांच्या शिक्षकांचा पगार वाढवायला पाहिजे म्हणून गणेश हरी खरेंचा पगार 110 रुपये करण्यात आला. तेव्हा बाबासाहेब गमतीनं त्यांना म्हणायचे की सर, माझ्यामुळे तुमचा पगार वाढला हे लक्षात घ्या. ते बाबासाहेब पुढे डेक्कन कॉलेजमध्ये इरावती कर्वेंच्या बरोबरती सुद्धा इतिहासाच्या काही कामांमध्ये, प्रकल्पांमध्ये संशोधन करायला लागले. पुणे विद्यापीठाचा जो इतिहास संशोधक मंडळात प्रकल्प होता त्याच्यामध्ये काम करायला लागले. त्या अर्थानं हिस्ट्रीचे स्कॉलर म्हणून तरुण वयामध्ये बाबासाहेबांनी जे काम सुरू केलं, आणि त्याच वेळा संशोधनासाठी ही भ्रमंती, त्याच वेळा शिवचरित्र प्रकाशित करायचं असेल तर त्यासाठी किमान 30,000 रुपये गोळा करायचे. त्या काळातले 1957च्या आधीचे. कुणीतरी बाबासाहेबांना सांगितलं की मुंबईच्या भायखळा मार्केटमध्ये पुण्याहून जर भाजी विकली तर तो व्यवसाय चांगला पैसे मिळवून देईल. म्हणून बाबासाहेब पर्वतीच्या वाड्यावरून, शिर्के वाड्यावरून, ते त्यावेळा पर्वतीच्या वाड्यावर राहायला आले होते, तिथून सायकलनी पुढे 22 किलोमीटर असलेल्या हडपसरच्या मार्केटमध्ये जायचे. सायकलवरती कोथिंबिरींच्या पेंड्यांची पोती भरून घ्यायची आणि रेल्वे स्टेशनवर यायचे, सायकल लावायचे आणि पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये रात्री ती कोथिंबिरीची पोती घेऊन बसायचे. पहाटे उतरून ती पोती डोक्यावरनं वाहून भायखळ्याच्या मार्केटमध्ये जायचे आणि तिथल्या भाजी बाजारामध्ये कोथिंबिरीच्या पेंड्या सस्ती लावली असं ओरडून विकायचे. कारण मुंबईतले हॉटेलवाले सकाळी कोथिंबीर विकत घ्यायला तिथे मोठ्या प्रमाणात यायचे. त्याच बाबासाहेबांच्या मागेच पाठमोरा एक व्यक्ती बसलेली होती, त्यांचं नाव शाहीर आत्माराम पाटील, ज्यांनी मुंबईची लावणी लिहिली, फार प्रसिद्ध लावणी आहे ही मुंबईची. ते लिहिणारे शाहीर आत्माराम पाटीलही मागच्या बाजूला भाजी विकत बसलेले होते. असं 3.5 महिने बाबासाहेबांनी सलग केलं. पण पुढे आजारी पडल्यानंतर बाबासाहेबांनी भाजी विक्रीचा व्यवसाय सोडला.
मग गोनी दांडेकरांपासून जी मागच्या काळातले मोठे लेखक होते त्यांची पुस्तकं गावोगावी जावीत, शाळांमध्ये घेऊन जावीत, ती विकावीत आणि त्याचं जे काही मानधन मिळेल त्यातून शिवचरित्रासाठी पैसे उभा करावेत म्हणून दाढी वाढलेला हा तरुण, एक पांढरा शर्ट आणि पांढरा लेंगा, पांढरी विजार घातलेला आणि दोन्ही खांद्यांवरती पुस्तकाचं ओझं घेऊन गावोगावी चालत जाणारा हा तरुण, की ज्या काळात कोणतरी वेडा आपल्याकडे ओझं घेऊन आलाय म्हणून त्यावेळची शाळकरी मुलं बाबासाहेबांचा शर्ट ओढायची, लेंगा ओढायची, दाढी ओढायची, असे अपमान, अशा वेदना सहन करून सुद्धा तिथल्या कुठल्या तरी शिक्षकांच्याकडे ते पुस्तक ठेवून जायचे आणि ते म्हणायचे वाचून बघतो, आवडलं तर विकत घेतो. काही जण म्हणायचे की एवढ्या किमतीला घेतो पण पावती एवढ्या किमतीची द्या. बाबासाहेबांनी ते कधी केलं नाही. पैशाची प्रचंड गरज असताना सुद्धा ते कधी केलं नाही. आणि त्यातल्या एकदा एका शिक्षकाने विचारलं की अहो तुम्हाला मी पैसे एवढे देतोय, तुम्ही म्हणताय तेवढे, जर पावती एवढ्याची द्यायला जास्त किमतीची काय बिघडलं? तर बाबासाहेब म्हणाले या पुस्तकांमध्ये जी अक्षरं आहेत ती अक्षरं पुसून जातील अशी मला भीती वाटते. या प्रकारचं जगणं जे आहे की इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा की पैशाची नितांत गरज आहे ती शिवचरित्र छापण्यासाठी सुद्धा, संसारासाठी सुद्धा, असं असताना बाबासाहेबांनी कॉम्प्रोमाइज केलं नाही. कुठल्याही प्रकारच्या निष्ठेशी, कुठल्याही प्रकारचा त्यांचा जो एकदा संकल्प झालेला असेल त्याच्याशी बाबासाहेबांनी आयुष्यात कॉम्प्रोमाइज अशा पद्धतीनं कधीच केलं नाही. जे शिवचरित्रातल्या मग प्रेरणा आहेत, कितीतरी प्रेरणा आहेत. आपण शाहिस्तेखानाचा लाल महालावरचा हल्ला बघतो. काय होतं त्यावेळच्या महाराष्ट्रामध्ये, म्हणजे आत्ताच्या सुद्धा, एकीकडे 1,30,000ची फौज घेऊन हा औरंगजेबाचा आलेला मामा शाहिस्तेखान पुण्याच्या लाल महालात ठाण मांडून बसला होता आणि त्याच वेळा इकडचा पन्हाळगड हा सिद्दीजवळच्या ताब्यात होता. तिथे जवळजवळ 65,000ची फौज, म्हणजे एकाच वेळी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यावरती औरंगजेबाची 1,30,000 आणि सिद्दीजवळची 65,000 अशी 1,95,000 सैनिकांची फौज, अनेक हत्ती, उंट, घोडे, तोफखाना, त्यांना ब्रिटिशांची मदत म्हणजे फिरंगी लोकांची. आणि त्यावेळच्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांची सगळी मिळून सैनिकांची संख्या आपली मिलिटरी होती किती? 12,000. 1,95,000 कुठे बघा आणि 12,000 कुठे बघा. अशा परिस्थितीमध्ये शाहिस्तेखान पुण्याच्या लाल महालात तळ ठोकून बसला होता. काही नाही, रोज नाच गाणी बाकी सगळं चालायचं, उद्योग काहीच नाही. एवढी फौज, काम काहीतरी पाहिजे. मग कोणीतरी सांगितलं की इथे 15-20 कोसावरती, म्हणजे एक तासाभराच्या अंतरावरती चाकण नावाचं गाव आहे, नाशिकला जाताना जे लागतं, तिथे एक भुईकोट किल्ला आहे. किल्ला फार छोटा आहे, सगळे म्हणून 400 लोक त्याच्यात उभे राहतील, इतका छोटा किल्ला आहे. तो किल्ला तरी आपण घेऊया, काय काम नाही, नुसतंच बसून आपण काहीतरी खात बसण्यापेक्षा, भेळ खा आणि गाणी आहे याच्यापेक्षा जाऊन चाकणचा किल्ला तरी घेऊया. म्हणून तो किल्ला घ्यायला जवळजवळ 21,000 सैनिक गेले. आत मावत होते 400 लोक. किल्ला घ्यायला गेलेत 21,000, बरोबर तोफखाना पण नेलाय. मराठ्यांनी हा किल्ला किती दिवस लढवला असेल आपल्याला वाटतं? आत किरकोळ काही मावळ्यांची संख्या, ते घाबरलेले, कारण शिवाजी महाराज इकडे सिद्दीजवळच्या तावडीत पन्हाळ्याला सापडलेले, ते केव्हा येतील माहिती नाही, मदत कुठली मिळेल माहिती नाही. इकडे शाहिस्तेखानाचा तळ 1,30,000 फौजेचा पुण्यावरती जवळच्या, अशा काळात शाहिस्तेखानाची 21,000ची फौज ही चाकणचा किल्ला घ्यायला येते. तेव्हा आतल्या किल्लेदार आणि फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार आणि आतल्या आपल्या मावळ्यांचं काय झालं असेल बघा. आणि किती दिवस हा किल्ला लढवला असेल. बरं, त्याचं जे आर्किटेक्चर आहे ते आर्किटेक्चर इतकं उत्तम आहे. त्या भुईकोट किल्ल्याच्या बाहेर जो खंदक आहे त्यातलं जे अंतर आहे, किल्ला, खंदक आणि पुढचा शत्रू सैन्य जिथे उभा राहील, त्यामुळे तिथून डागलेल्या तोफा या वरच्या बुरुजापर्यंत पोचत नव्हत्या. आणि याच्या उलट खंदक ओलांडून जायचा प्रयत्न जेव्हा या हजारो सैनिकांमधले शाहिस्तेखानाचे सैनिक करायचे, तेव्हा त्या वरच्या भुईकोटावरती असलेले मावळे फक्त दगड खाली ढकलायचे. ती वरती दगड ढकलली अहिंसक मार्गाने, बाकी काहीच करायचं नाही. दगड ढकलले की खाली मेला. या पद्धतीनं लढवत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 55 दिवस किल्ला हा लढवत होते. 55 दिवस, 21,000च्या आज अत्यंत किरकोळ मावळे. शेवटी यांचा कुणीतरी चेष्टा म्हणून का असे ना त्यांच्यात चर्चा झाली की आपण खंदकाच्या खालून भुयार काढावं आणि किल्ल्यात जावं. ते काम 55 दिवसात शाहिस्तेखानाच्या लोकांनी, जे रिकामटेकडे होते, त्यांनी केलं. आणि त्या भुयारातनं शाहिस्तेखानाचं सैनिक गेलं. त्यातलेही पहिल्याच पहाटे मेले ते 600 जण मेले. आज संख्या होती 50-60. 600 जण मारले. शेवटी लक्षात आलं फिरंगोजी नरसाळ्याच्या की किल्ला आपण वाचवू शकत नाही. 55 दिवसानंतर शाहिस्तेखानाच्या लोकांनी सांगितलं आम्हाला शरण या, तुम्हाला आम्ही जीवदान देतो, आणखीन काय लाच देतो, कॅबिनेट देतो, महामंडळ तरी देतो. फिरंगोजी नरसाळ्याने अट घातली नाही, एकाच घरात 3 तिकीटं पाहिजेत. बायकोही मंत्री, मुलगाही मेयर, मी पण पाहिजे, अजून कोण आणि असेल दुसऱ्या पक्षातनं तेही चालेल, माझ्याच घरात सगळं पाहिजे, असल्या अटी नाही घातल्या. पण त्यांनी
फितूर न होता त्यांनी सांगितलं आम्हाला जीवदान द्या, आणि शेवटी त्या सगळ्यांना जीवदान दिलं. त्या खानाच्या त्यांनी जो पराक्रम बघितला की 21,000च्या फौजेच्या विरुद्ध इतकी किरकोळ लढणारी, मावळे वाटणारी माणसं, काही हातात दारुगोळा आणि फारसा तोफखाना काही नसताना, आपलं अन्नधान्य संपत आलेलं असताना, शिधा संपत आलेला असताना 55 दिवस किल्ला लढवतात. याचं कारण ती शिवाजी महाराजांनी त्यांच्यात निर्माण केलेली देशाविषयीची निष्ठा, ते प्रेम, की आपण मेलो तरी चालेल पण आपला राजा सुरक्षित राहिला पाहिजे, आपलं स्वराज्य सुरक्षित राहिलं पाहिजे, आपला देश सुरक्षित राहिला पाहिजे. ही जी संकल्पना शिवाजी महाराजांनी आपल्या जगण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या कृतीतून, आपल्या बोलण्यातून, आपल्या पत्रांमधून, आपल्या निर्णयांमधून, आपल्या आज्ञापत्रांमधून, मगाशी उल्लेख झाला रयतेच्या भाजीच्या देठाचाही हात लागता कामा नये. आपण म्हटलात ते देसाई साहेब बरोबर आहे, ती भाजी उगवायला जमीन जी मुळात लागते. म्हणून आता बऱ्याच वेळा प्रचार केला जातो की गच्चीत बाग करा, गच्चीत झाडं लावा. त्याचं कारण ते असावं की आता जमीन आम्ही काही शिल्लक ठेवणार नाहीये, तेव्हा तुम्ही हे सगळे प्रयोग गच्चीत करा. या प्रकारे आम्ही आलोय. आणि तरीही पुन्हा शिवाजी महाराज की जय. 19 फेब्रुवारी आली की जय, पुन्हा तिथीनुसार पुढच्या महिन्यात पण जय, मार्च मध्ये. कारण आम्हाला महाराजांसहित सगळे महापुरुष आपापल्या जातीपुरते बांधून ठेवायचे आहेत, आणि त्यांच्या नावावर 2-2 वेळा वर्गण्या मागायची सोय झाली आता, एकदा तारखेनुसार, एकदा तिथीनुसार. आमचं शिवाजी महाराजांवरचं प्रेम, आमचं महापुरुषांच्या वरचं प्रेम हे एवढ्या पुरचंच आहे. महाराष्ट्रातल्या तर सगळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांचं नाव, रोजचा दिवस हा फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय उगवतही नाही, आणि त्यांचं नाव घेतल्याशिवाय मावळतही नाही. मला वाटतं काही जण विसरले तर मध्यरात्री उठून झोपेत बोलत असतील की एवढं नाव घ्यायचं राहिलं, एकदा फुले शाहू आंबेडकर म्हणतो. पण त्यांना बाकी त्यांच्या कामाशी देणं घेणं काही नाही. ज्या महात्मा फुलेंनी स्वतःची एक कन्स्ट्रक्शन कंपनी, मी 1 मिनिटात सांगतो आणि पुढे मूळ विषयावर येतो, आपल्या मुलांना माहित पाहिजे विशेषतः, नाहीतर फुले शाहू आंबेडकर सुद्धा आता पाठ्यपुस्तकांमधनं जे शिकवले जातात ते पुरेसे नाहीयेत. आपला इतिहास केव्हा तरी आपणच समजावून घ्यायला पाहिजे. ज्या प्रकारचा इतिहास परकीयांनी लिहिला आणि त्याच्यातून आपण एकमेकांची डोकी फोडत, एकमेकांच्या जातीवरचे एकमेकांवरती आरोप करत आज ज्या वर्तमान काळात इतिहासाचा दुरुपयोग करतोय, तेव्हा केव्हा तरी लक्षात गेलं पाहिजे की त्यांचं कर्तृत्व नेमकं काय होतं, आपण त्यातनं काय शिकायला पाहिजे, आणि आपली दिशाभूल करणारा वर्ग कोण आहे. त्या महात्मा फुलेंनी पुन्हा कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड नावाची बांधकाम कंपनी काढली. महात्मा फुले पहिल्यांदा बिल्डर होते आणि मग ते नेशन बिल्डर झाले. बिल्डर ते नेशन बिल्डर हा महात्मा फुलेंचा जो प्रवास आहे तो समजावून घ्यायला गेल्यावर लक्षात येईल की पुण्याला आपण जिथून जातो आज येतात तो कात्रजचा बोगदा, एरवड्याला जाणारा, पुण्यातून एरवड्याला जाणारा जो ब्रिज आहे तो पूल, आणि खडकवासला जो डॅम आहे जो विश्वेश्वरय्यांच्या काळात झाला, त्या डॅमचे कालवे, कॅनॉल्स, हे महात्मा फुलेंच्या कंपनीनी बांधलेले आहेत, तिथल्या मजुरांनी बांधलेत, जे आजही टिकून आहेत. ज्यांना फुलेंचं नाव घ्यायचंय त्यांनी अशा प्रकारचे किमान रस्ते तरी करावेत की ज्याच्यात 2 वर्ष खड्डे पडणार नाहीत. त्यांनी फुलेंचं नाव घ्यावं. त्या फुलेंच्या बांधकाम कंपनीमध्ये काम करणारे मराठवाड्यातले वंजारी समाजाचे मजूर, ते येऊन बांधकाम शिकले आणि ते मुंबईत गेले, स्वतंत्र कंपनी काढली, आणि आज मुंबई महापालिकेची जी इमारत आहे, आज टाइम्स ऑफ इंडियाची जी इमारत आहे, ती महात्मा फुलेंच्या इथे बांधकामाचं काम करणाऱ्या मजुरांच्या श्रमातून तयार झालेली आहे. त्याचं आर्किटेक्चरही बघा, कन्स्ट्रक्शनही बघा, अजून टिकून आहे. ज्यांना फुले शाहू आंबेडकर समजावून घ्यायचे त्यांचं काम त्यांनी अशा पद्धतीने ते करावं. आपण मुलांनी ते समजावून घ्यायला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराज की जय कशासाठी, तर जीवनाच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये या प्रेरणा निदान आपापल्या आयुष्यात आणि मग सामूहिक स्वरूपामध्ये आपल्या भागामध्ये, आपल्या शाळेमध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या शेजारी पाजारी, आपल्या गावामध्ये, आणि त्यातून मग देशाशी जोडणारा एक धागा आपण जर पुढे करू शकलो तर शिवचरित्र ऐकण्यामध्ये, बाबासाहेबांचं स्मरण करण्यामध्ये, शिवाजी महाराजांचा जय जयकार करण्यामध्ये काही अर्थ आहे असं होईल. एक एक माणूस शिवाजी महाराजांचा जो होता तो सामान्य मावळा असेल किंवा राज्याचा सरसेनापती असेल, दोघांनाही एकच न्याय होता. तिथे मेहुणा, पाहुणा, शेजारी पाजारी, वशिल्याचा सीएमचं पत्र आलंय, याचा फोन आलाय, त्यांनी दम दिलाय, भानगड नाही. म्हणजे तो जो बेहलोल खान होता, जत, सांगली जिल्ह्यातलं जत जे आहे त्याच्या काठावर डोण नावाची नदी आहे. 1674च्या दरम्यान, त्याच्या आधी साधारण 5-6 महिने, जो स्वराज्याचा शत्रू हा बेहलोल खान स्वराज्यावरती आला आणि त्याला सरसेनापती, त्यावेळच्या महाराजांचे सरसेनापती स्वराज्याचे प्रतापराव गुजरांनी त्याला डोण नदीच्या काठावरती पकडला. त्याचं सैनिक अडकलं, जनावरांना प्यायला पाणी नाही, सैनिकांना प्यायला पाणी नाही, अशा अवस्थेमध्ये त्यांनी क्षमा याचना केली. इथे मग हा हिंदू माणूस, इथे महाराजांचा माणूस, हा मराठी माणूस पागळला आणि शत्रू सैन्याचे सैनिक पाण्याविना तडफडतायत, जनावरं तडफडतायत म्हणून त्यांनी धर्मवाट दिली, जीवदान दिलं. पण हे शत्रू म्हणून बरोबर नव्हतं. बेहलोल खानाला प्रतापराव गुजरांनी सोडलेलं लक्षात येतात. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याच्या मिलिटरी चीफला जे पत्र पाठवलेलं आहे ते लक्षात घ्या. काय पत्र आहे ते? आपण तो राज्याचे सरसेनापती, पण आपण तो केवळ शिपाईगिरी केलीत. सलाह काय निमित्ते केला,
तुम्ही कशासाठी सलगी करून ते बेलोलखानाला सोडलं? सलाह काय निमित्त केला? बेलोलखानास पुन्हा गर्दीस मिळवून फत्ते करणे, अन्यथा आम्हास तोंड न दाखवणे. शिवाजी महाराजांनी मिलिटरीच्या चीफला लिहिलेला आहे. आवाज मेमो काढला आपल्या हाताखालच्या कर्मचाऱ्याला, तर तो म्हणतो काय करायचं ते करा, मी 15 दिवस मेडिकल रजा टाकून जातो, खोटं डॉक्टरचं सर्टिफिकेट आणून जोडून टाकतो. मेमो काढला तर इथे पत्र आहे की बेलोल खानास गर्दीस मिळवणे, अन्यथा आम्हास पुन्हा तोंड न दाखवणे. तोंडावरती पुढे जूनमध्ये राज्याभिषेक महाराजांच्या राज्याभिषेकाला बेलोल खानाला गर्दीस मिळवल्याशिवाय, त्याला मारल्याशिवाय, पराभव केल्याशिवाय आपल्याला सरसेनापती म्हणून जाता येणार नाही. हे शल्य ते पत्र पन्हाळ्याच्या तिथे असताना प्रतापराव गुजरांना मिळालं. ती जी डोक्यात तिडीक आली की महाराजांना मला भेटता येणार नाही, मी मोठी चूक केली, ही चूक दुरुस्त केली पाहिजे. मग प्रतापराव गुजर जेव्हा पन्हाळ्याच्या आसपास टेहळणी करत होते तेव्हा लक्षात आलं की ज्याला आपण धर्मवाट दिली, ज्याचे सैनिक आणि ज्याची जनावरं पाण्याविना मरतायत म्हणून तडफडतायत म्हणून आपण सोडलं, तोच बेलोल खान पुन्हा कर्नाटक मधून आजच्या तो घटप्रभा नदीच्या काठावरनं संकेश्वरच्या जवळपास त्या नेसरीच्या खिंडीच्या दिशेने येतोय स्वराज्यावरती चालून. जेव्हा पन्हाळ्याच्या आसपास असलेल्या प्रतापराव गुजरांच्या लक्षात आलं तेव्हा टेहळणीला चाललेल्या आपल्या बरोबरचे 6 सहकारी आणि महाराजांचं पत्रातला मजकूर. प्रतापराव तिथून जे दौडत गेले ते नेसरीच्या खिंडीमध्ये. तुम्ही पुढे इथून आंबोली, आजऱ्यापासून 17 किलोमीटरवरती गडिंग्लज आणि चंदगड रस्त्यावरती ते नेसरीची खिंड आहे. आजही तुम्हाला बघायला मिळेल. तिथे छान प्रतापराव गुजरांचं आणि महाराजांचं स्मारक आहे. माझं हे भाग्य की वडिलांच्यामुळे महाशिवरात्रीला दरवर्षी पहाटे 4 वाजता अभिषेकाला मी जायचो आणि त्या थंडीमध्ये ते गार पाणी अंगावर घेतल्यानंतर लक्षात यायचं की 300 वर्षापूर्वी काय प्रकारचा इथे इतिहास घडला. तो त्या थंडीमुळेही मारणारा अंगावरचा काटा होता आणि त्या इतिहासामुळे पण होता. फक्त 7 जण आणि समोर बेलोल खानाची हजारोंची फौज. काय होणार होतं तुम्हाला माहित आहे. आणि मग त्यातून मग ज्यांनी ते ठिकाणच कधी बघितलेले नाही अशा कवी कुसुमाग्रजांच्या लेखणीतून कविता साकारली. दगडावर दिसतील अजूनी तेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, अद्याप वीराणी कुणी वाऱ्यावर गात, वेडात मराठे वीर दौडले 7, खालून आग वर आग आग बाजूनी, समशेर उसळली सहस्र क्रुद्ध इमानी, गर्दीत लोपले 7 वीर ते मानी, खग 7 जळाले अभिमानी वणव्यात, वेडात मराठे वीर दौडले 7. ही महाशिवरात्रीला 24 फेब्रुवारी 1674 ला घडलेली घटना. पाठ्यपुस्तकात इथपर्यंत आपण वाचतो ते 6 जण कोण आहेत तेही तपासायला जात नाही. फक्त प्रतापराव गुजर आपल्याला माहित असतात. प्रतापराव गुजर हे मूळचे सातारा जिल्ह्यातलं जे खटाव तालुक्यामध्ये त्यांचं गाव आहे. ते प्रतापराव गुजर राज्याचे सरसेनापती शहीद झाले, हुतात्मा झाले त्या नेसरीच्या खिंडीमध्ये. तोंडावरती राज्याभिषेक, पण म्हणून प्रतापरावांच्या निधनानंतर ते 7 जण गेल्यानंतर मराठे मागे हटले नाहीत. बेलोल खानजावरती उसळून सरदार आनंदराव भोसले यांनी हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल, बेलोल खानासहित शत्रू सैन्य जे मिळालेलं होतं त्यांची 3000 बैलांच्या पाठीवरनं लूट केली. त्याचबरोबरीनं 500 घोडे आणि 2 हत्ती पळवून आणले. आनंदराव भोसलेंनी ते युद्ध जिंकलं. जे प्रतापराव गुजरांचं आधीचा जो अपमान होता तो आनंदराव भोसलेंनी, हा इतिहास पुढचा सांगितला जात नाही जो बाबासाहेबांनी तपशिलासहित सांगितला. माझं हे भाग्य, माझ्यासारख्या आपल्याचंही अनेकांचं भाग्य असेल, प्रतापराव गुजरांच्या स्मारकाच्या ठिकाणी त्याच दिवशी त्याच वेळी हा इतिहास आम्हाला बाबासाहेबांच्या तोंडून ऐकायला मिळाला. एकदा नाशिकला मी मगाशी अरविंद इनामदार साहेबांचा उल्लेख केला. ते नाशिकच्या पोलीस ट्रेनिंग सेंटरचे प्राचार्य होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आत्ता जी मुंबईमधली एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून पोलीस ऑफिसरची जी ओळख दिली जाते ती 1983चे PSI पोलीस इन्स्पेक्टर्स होते, त्यांना घडवणारी बॅच क्लास ऑफ 83 नावाची एक वेबसिरीज आत्ता आपण बघत असाल. ती अरविंद इनामदारांच्या कर्तृत्वावर आहे की ज्यांनी पहिली रेड दाऊदवरती टाकली, ज्यांनी अरुण गवळीला अटक केली. ते अरविंद इनामदार तिथल्या पोलीस इन्स्पेक्टर्सना इतिहास शिकवण्यासाठी बाबासाहेबांना बोलवायचे. तिथल्या पोलीस इन्स्पेक्टर्सना आपला प्रेरणादायी इतिहास शिकवायला कुसुमाग्रजांना यायचे. आणि एकदा कुसुमाग्रज आणि बाबासाहेब हे त्या पोलीस ट्रेनिंग सेंटरमधल्या 7500 झाडं लावलेल्या सावलीमध्ये एका ओढ्याच्या काठावरती संध्याकाळी बसले होते. आणि कुसुमाग्रजांच्या लक्षात आलं अचानक, कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर म्हणजेच तात्यासाहेब शिरवाडकर. बऱ्याच वेळा मुलांना हे सांगावं लागतं की या तिन्ही व्यक्ती म्हणजे एकच आहेत. नाहीतर आमचे पुण्याचे एकदा खासदार पुणे फेस्टिवलच्या वेळा प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणाले की मगाशीच आपण एकाला पुरस्कार द्यायचा ठरला, ही 3 नावं कोण आली आता. पुण्यात जन्मलेल्या खासदाराला सुद्धा जर माहीत नसेल की महाराष्ट्रात ज्ञानपीठ मिळालेल्या माणसाला 3 नावाने ओळखलं जातं, कारण 7-12चीच सवय ना नेहमी, आकडे तेच बघायचे, बाकी डोळ्यासमोर येण्याचा मुद्दाच नाही.
ते कुसुमाग्रज आणि बाबासाहेब गप्पा मारत असताना कुसुमाग्रज सहज म्हणाले, अहो बाबासाहेब, मला अनेकांनी सांगितलं, मीच लिहिलेली जी कविता आहे, वेडात मराठे वीर दौडले सात, ही तुम्ही म्हणताय आणि त्याच्यामुळे जी लोक अशी उसळून उठतात, लोकांना ती कविता भावते, ती कविता पाठ करतात आणि मग मंगेशकर भावंडांनी अप्रतिम त्याला हृदयनाथांचं संगीत आणि आपण ऐकतो तेव्हाही अंगावर शहारे येतात. ही तुम्ही कसं काय म्हणता, काय सांगता म्हणून ही माझी कविता लोकांपर्यंत इतकी पोचते? मला कुतूहल आहे, कधी ऐकायला मिळालं नाही. आणि मग हे दोघंच, बाबासाहेब एकच वक्ते आणि दुसरे श्रोते म्हणजे कुसुमाग्रज, त्याही पलीकडे जाऊन सांगतो, या चरित्रामध्ये त्याचे तपशील आहेत की एकदा संयोजकच आलेले नव्हते तरी बाबासाहेबांनी त्या देवळामधल्या मूर्तीकडे तोंड करून ठरलेल्या वेळी आपलं व्याख्यान चालू केलं. संयोजकच नव्हते, श्रोते राहिले बाजूलाच. या प्रकारची निष्ठा पाळणारा माणूस. आणि मग त्या दिलेल्या वेळेमध्ये, मला 5 मिनिटं आहेत, 6:55 झालेत, कुसुमाग्रजांना त्या वेळेमध्ये बाबासाहेबांनी ही प्रतापराव गुजरांची, जी मी आता सांगितलं ते युद्ध, त्याचे बरेच तपशील आहेत, मी आता सांगायला वेळेअभावी सांगितले नाहीत, ते तपशील आणि मग ती कविता बाबासाहेब ज्या पद्धतीनं म्हणायचे. कुसुमाग्रज त्यांना असं म्हणाले की बाबासाहेब, ही कविता लिहिली मी खरं, पण आज माझीच कविता मला पहिल्यांदा समजली. ही बाबासाहेबांची ताकद होती. आणि ती ताकद यासाठी होती की या मावळी मातीमध्ये बाबासाहेब हे असे मुरलेले होते. एकदा नाशिकला चालले होते बाबासाहेब, सायकलनं चालले होते अर्थातच. पुण्याहूनचा प्रवास, आजचा गाडीचा प्रवास हा 5 ते 6 तासाचा. रात्री उशिरापर्यंत सायकल चालवत होते आणि कंटाळा आला, दमलं शरीर, थकवा आला. झोपायचं कुठे, शेजारी गाव नव्हतं. बाबासाहेबांनी एका शेतामध्ये झाडाला सायकल बांधली आणि त्यांना माहीत होतं आपल्या परंपरेतनं, आपल्या वहिवाटीतनं, की जी माती शेतातली असते त्या मातीमध्ये ऊब खूप असते. बाबासाहेबांनी तिथली माती उकरली आणि स्वतः मातीत गाडून घेतला, आपल्या अंगावरती माती ओतून घेतली आणि बाबासाहेब त्या रात्री शांतपणे त्या मातीत झोपले. सकाळी उठून ती सायकल घेऊन ते पुढे गेले. या प्रकारचं मातीशी नातं असणारा हा इतिहासाचा संशोधक, अभ्यासक. मला असं वाटतं की यातून मग बाबासाहेबांची जी लेखणी आहे, मग त्यांचं कॉलेजच्या वयामध्ये डॉक्टर पु ग सहस्त्रबुद्धेंसारख्या समीक्षकांनी नावाजलेलं पहिलं पुस्तक असेल, जाळत्या ठिणग्या असेल, दुसरं असेल मुजऱ्याचे मानकरी असेल, मग राजा शिवछत्रपती असेल, मग शेलारखिंड असेल की ज्याच्यावरती पुढे मराठीमध्ये अप्रतिम सर्जा हा चित्रपट निघाला. अशी 30पेक्षा अधिक पुस्तकं, जगभरामध्ये 12,000पेक्षा अधिक शिवचरित्रावरची व्याख्यानं. आणि मला असं वाटतं की बाबासाहेब खाजगी गप्पांमध्ये आपल्याशी जे 2-2 तास बोलायचे त्याचा जर हिशोब केला आणि त्यातले जर विषय बघितले तर त्यावेळच्या प्रथा, त्यावेळच्या परंपरा, त्यावेळचे सण, त्यावेळचे उत्सव, त्यावेळच्या जनरीती काय असतील, त्यावेळचं खाणंपिणं, त्यावेळचे कपडे लत्ते, त्यावेळचे दागिने, पुरुषांचे, स्त्रियांचे, जन्माला आल्यानंतर कशा प्रकारे आपल्या घरामध्ये व्यवहार होतात, एखाद्याच्या मृत्यूनंतर काय प्रकारच्या प्रथा पाळल्या जातात, या तपशिलांसहित बाबासाहेब त्यावेळचा इतिहास सामान्य लोकांपासून ते राजघराण्यांपर्यंतचा, सरदारांच्या पासून ते वेगवेगळ्या कलाकारांच्या पर्यंतचा ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत पोचवायचे, ती विलक्षण पद्धत होती. आणि या व्याख्यानांच्या 12,000पेक्षा कितीतरी तास, कितीतरी व्याख्यानंही बाबासाहेबांच्या खाजगी मैफलीमध्ये आपल्यासारख्या अनेकांनी ज्या गप्पा मारल्या त्यामध्ये ऐकली असतील. त्यातून मिळालेलं धन की एकेकाळी पुरंदरेंच्या वाड्यामध्ये चांदीच्या 1200 ताटांमधल्या पंक्ती, दुसरीकडे त्याच वेळा शिवचरित्रासाठी पैसा उभा करायला नसणं, त्याच वेळा प्रसंगी पायात वाहणं घालायला चपला नाहीत आणि जेवायला अन्न नाही, अशा परिस्थितीतून बाबासाहेब पुढे आल्यानंतर मिळालेलं 3.5 कोटी रुपयांचं धन व्याख्यानांमधलं. जाणता राजातलं वेगळं, जाणता राजाचे जे हजारांपेक्षा जास्त प्रयोग झाले मराठी, हिंदी, इंग्रजीमधून जगभरात, त्यातून मिळालेलं उत्पन्न त्या त्या संस्थांना ते गेलंच. त्यातून उत्तम कामं उभी राहिलीच. बेळगावमध्ये उत्तम शाळा उभी राहिली, आणखीन कुठे हॉस्पिटल्स उभी राहिली. इथे तो आपण संभवामी युगे युगे सारखं एक सांस्कृतिक विश्वामध्ये, भारतामध्ये सुद्धा वेगळं नोंदवलं जाईल असं गोव्याचं कर्तृत्व त्या जाणता राजामधून आपण निर्माण केलं, हे वेगळंच. पण स्वतःच्या व्याख्यानांमधनं बाबासाहेबांनी मंदिरं असतील, मशिदी असतील, दर्गे असतील, शाळा असतील, हॉस्पिटल्स असतील आणि वैयक्तिक रुग्णांना सुद्धा किंवा वैयक्तिक गरजू लोकांना 3.5 कोटींपेक्षा जास्त देणग्या दिलेल्या आहेत. सगळ्या जाती धर्माची, मुस्लिम धर्मासहित सगळ्या जाती धर्माची 100पेक्षा अधिक मुलं बाबासाहेबांच्या वाड्यावरती, बाबासाहेबांच्या सावलीमध्ये, त्यांच्या आश्रयाखाली राहून शिकलीत. कुणी प्राध्यापक झालाय, कुणी कमिशनर झालाय, कुणी CA झालाय. इतिहासापुरतं फक्त संशोधन आणि शिवचरित्र यापुरते बाबासाहेब मर्यादित नाहीत. मला असं वाटतं की बार्शीमध्ये जाणता राजाचा प्रयोग चालू असताना, झाल्यानंतर वयवर्ष 3 पासून वयवर्ष 80 पर्यंतचे 250-300 कलाकार, सगळ्या वयोगटामधले, त्यातले जे दमलेले कलाकार होते
त्यावेळेला त्यांची जेवणं झाल्यानंतर ते गप्पा मारायला बसल्यानंतर अशा कलाकारांची, झोपलेल्या कलाकारांचे जाऊन पाय चेपत बसणारे बाबासाहेब, वडीलकीच्या नात्यानं, की त्यांचे पाय दुखत असतील लहान मुलांचे, ते चेपत बसणारे बाबासाहेब. अशी बाबासाहेबांची अनेक रूपं आहेत. माणूस म्हणून त्यांचं जे वेगळेपण आहे, स्वातंत्र्य सैनिक म्हणून जे वेगळेपण आहे, क्रांतिकारक म्हणून जे वेगळेपण आहे, वक्ता म्हणून आहे, लेखक म्हणून आहे, संघटक म्हणून आहे, कलावंत म्हणून आहे, अभिनेता म्हणून आहे, दिग्दर्शक म्हणून आहे, निर्माता म्हणून आहे, उत्तम रसिक म्हणून आहे, आणि मी मागाशी म्हटलं या सगळ्याला व्यापून असलेलं शिवप्रेम आणि बाबासाहेबांचं माणसांवरचं प्रेम हे विलक्षण आहे. यातला एक एक मुद्दा आपण समजावून घ्यायला गेलो तरी तासन तास, जसं बाबासाहेब शिवचरित्रावर बोलायचे तसं बोलता येईल इतक्या आठवणी. मी आपल्याला म्हटलं की माझं हे भाग्य, माझ्या जन्माच्या आधीपासून आमच्या घराण्याला त्यांचा सहवास लाभला, 4 पिढ्यांचा तो सहवास. आणि ज्यांनी शिवचरित्र लिहिलं अशा बाबासाहेबांना पुलंच्यापासून अनेकांनी आग्रह करून सुद्धा जे चरित्र बाबासाहेबांच्याकडून आत्मचरित्र लिहिलं गेलं नाही, त्यांचं चरित्र लिहायला मला त्यांनी परवानगी दिली आणि ते जवळजवळ 11 वर्ष काम चाललं होतं. मला असं वाटतं की बाबासाहेबांच्याबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्यामध्ये आणि पुढे सर ते महाराष्ट्र भूषणच्या वेळा जे न्यायालयीन सगळ्या गोष्टी झाल्या त्यामध्ये बाबासाहेब हे स्कॉलर कसे आहेत आणि त्यांच्यावरचे आक्षेप कसे चुकीचे आहेत यासाठी बेलबंडारा हा सरकारच्या वतीनं पुरावा म्हणून न्यायालयात सादर केला गेला. आणि मला असं वाटतं अशा कितीतरी गोष्टी आहेत की जे बाबासाहेबांच्या वेदना कमी करण्यासाठी, त्यांचं दुःख कमी करण्यासाठी मी आणि माझ्यासारख्या अनेकांना आपल्यालाही काही करता आल्या, बाबासाहेबांच्या आनंदात सहभागी होता आलं, त्यांचे अपमान आणि वेदना ज्या ज्यावेळी झाल्या त्या त्यावेळी त्यांच्याबरोबर राहता आलं आणि आपल्याही सगळ्या सुखदुःखाच्या प्रसंगी बाबासाहेब धावून यायला लागले. आमचं तर मी मगाशी म्हटलं भाग्य, 1981ला माझी आणि माझ्या भावाची मुंज झाली आजऱ्याला. त्यावेळा बाबासाहेबांना येता आलं नाही म्हणून त्यांनी आम्हाला कार्ड पाठवलं होतं, मुंजीला येतला नाही, लग्नाला नक्की येतो. 1981ची मुंज आणि 1999ला कोल्हापूरला लग्न आमच्या दोन्ही भावांचं. तर धुळ्याची व्याख्यानमाला त्या दिवशी पुरती स्थगित करून बाबासाहेब धुळ्याहून प्रवास करून कोल्हापूरला आले लग्नाला आणि लग्न करून पुन्हा धुळ्याला गेले. या प्रकारचं माणूस पण सगळ्यांच्या वरती जपणारे बाबासाहेब. मला असं वाटतं की गोमंतकांनी बाबासाहेबांच्या वरती इतकं प्रेम केलं, तितकंच प्रेम बाबासाहेबांनी आपल्यावरती केलं. आपल्या घरातला एक वडीलधारा माणूस गेल्याची भावना आपल्या सगळ्यांमध्ये नक्की आहे. पण मी म्हटलं तसं की त्यातून काही प्रेरणा आपल्याला मिळतील आणि आपापल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे आवडेल ते काम आपण आपल्या स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी करायला लागू, ही प्रेरणा त्यातनं मिळेल. बाबासाहेबांसारखे जे महापुरुष असतात त्यांना मला असं वाटतं एका जन्मात त्यांचं काम संपत नाही. 26 ऑक्टोबरला बाबासाहेब दीनानाथ रुग्णालयामध्ये ॲडमिट झाले. 27ला दुपारी मी भेटलो तेव्हा म्हटले अजून 6 महिने तरी पाहिजेत. स्मरणशक्ती तीव्र होती आणि ते पडले नसते तर 2-3 वर्ष तरी राहिले असते. कोरोना नसता तर नक्की 5 वर्ष अजून राहिले असते. अजूनही स्मरणशक्ती तेवढीच तीव्र सगळ्या बाबतीतली. अशा महापुरुषांना आपलं एक आयुष्य काम पूर्ण करायला पुरे पडत नाही. आपल्यापैकी किती जणांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे मला माहीत नाही, पण ज्यांचा असेल किंवा नसेल त्यांनी नक्की अशी भावना आपल्या मनात ठेवायला हरकत नाही की बाबासाहेबांसारखे महापुरुष कुठल्या ना कुठल्या स्वरूपात आपलं अपुरं राहिलेलं काम घेण्यासाठी पुनर्जन्म घेतच असतात. गोव्यातल्या सगळ्या माता भगिनींनी, आपल्या घरातल्या गोमंतकातल्या माता भगिनींनी आणि आपण सगळ्यांनी आपल्या घरातल्या पाळण्यांच्या वरती लक्ष ठेवावं. भविष्यात कदाचित गोमंतकामधल्या एका गावातल्या पाळण्यामधनं सुद्धा बाबासाहेब पुरंदरे आपलं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी जन्म घेऊ शकतील. मी थांबतो. नमस्कार. धन्यवाद डॉक्टर सागरजी देशपांडे. बाबासाहेबांचे गुण त्यांनी जसं आत्ता शेवटी म्हटलं की एखादा मुद्दा, एखादा गुण जरी आपण घरी घेऊन गेलात तर वाटतं या आजच्या सभेचं सार्थक ठरेल आणि नक्कीच खास करून विद्यार्थ्यांचं आयुष्य सार्थकी लागेल. डॉक्टर देशपांडे खास करून पुण्याहून इथं आलेत, आपला वेळ त्याने आम्हाला दिला, खूप खूप धन्यवाद. छोटासा कार्यक्रम आहे. माझ्या आयोजन समितीतल्या इतर सदस्य श्री जयंतजी मेरिंकर, कुमार सरज्योतिषी, श्री राजेंद्र देसाई आणि श्री मनोहर देसाई यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. गोमंतकाच्या कृषी संस्कृतीचं प्रतीक, गोमंतकाच्या संपन्नतेचं प्रतीक झेलो, हे सगळ्यांना माहिती असेल. तो झेलो आम्ही डॉक्टर सागर देशपांडे यांना आता प्रदान करतोय. श्री राजेंद्र देसाई आणि इतर सर्व सदस्यांना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर सागर देशपांडे यांना हा पारंपरिक झेलो प्रदान करावा.
कुणाचेही आभार मानणार नाही, कारण हा आभार मानण्यासारखा कार्यक्रम नाही. खूप खूप धन्यवाद. शुभरात्री.